नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे विदर्भ आयएस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनापासून खूप खूप स्वागत करतो। बघा, आज मी तुमच्यासाठी चालू घडामोडी या विषयातील क्रीडा घडामोडी हा जो पार्ट आहे तो आज आपण थ्रू आउट द लेक्चर घेणार आहोत, बरोबर। आणि या लेक्चरमध्ये एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या क्रीडा घडामोडी म्हणजे 2025 मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या महिन्यात सर्व जेवढ्या क्रीडामोडी झालेल्या आहेत तेवढ्या सगळ्या आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत। आता कशा पद्धतीने कव्हर करणार आहोत बघा, मी तुमच्यासाठी एक वर्कशीट घेऊन आलेलो। पहिले मी तुम्हाला वर्कशीट दाखवून देतो। वर्कशीट याच्यासाठी की आपला टाइम वाचावा आणि कमी वेळेमध्ये आपलं ऑलमोस्ट सगळा जो डेटा आहे तो कंप्लीट व्हावा। आता बघा, सुरुवातीला काय केलेलं आहे, आपण असे बॉक्स दिलेले आहे। आता याच्यात काय आहे की काही मी एम्प्टी ठेवलेले आहे बॉक्स, काही रिकामे बॉक्स ठेवलेले आहे। जो इम्पॉर्टंट डेटा आहे ना, तो इम्पॉर्टंट डेटा तुम्हाला इथे फिल करायचा, जी आता मी लेक्चरमध्ये तुम्हाला डिक्टेट करणार आहे। ठीक आहे, सगळ्या घडामोडी आहे, कोणत्या कोणत्या आहे, क्रीडा स्पर्धा जेवढ्या झालेल्या आहेत 25 मध्ये तेवढ्या, आणि इव्हन 24च्या पण घेतलेल्या आहे, ज्या 24च्या महत्त्वाच्या आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर ग्रँड स्लॅम स्पर्धा ज्याच्या वारंवार प्रश्न विचारले जाते, खेलो स्पर्धा, सर्वच खेलो स्पर्धा जेवढ्या झाल्या 2025 मध्ये सगळ्या त्या घेतल्या विथ पूर्ण डिटेल्स। म्हणजे ह्या लेक्चरच्या बाहेर तुम्हाला जाण्याची गरजच पडणार नाही। बघा, इतर स्पर्धा ॲथलेटिक्स पण घेतलेल्या आहे, त्याच्यानंतर ज्या फुटबॉल, बॅडमिंटन याच्या ज्या इतर असतात, ड्युरंट चषक वगैरे, त्या सगळ्याच्या सगळ्या ह्या चषक याच्यामध्ये कव्हर होऊन जाणार। त्यानंतर बघा, हे झालं आपलं तुमचा मेन जो क्रक्स आहे तो कंप्लीट होऊन जाणार। मग काही क्रीडा घडामोडी अशा आहेत की त्या तुम्हाला पूर्ण डिस्क्रिप्टिव्हली बघण्याची गरज आहे, जशी की खो खो स्पर्धा 2025 याची ही पहिली आवृत्ती 2025 मध्ये, आणि त्याच्यावर हिट क्वेश्चन आहे, ब्रँड अँबॅसेडर या वर्षीचं कोण होतं बा म्हणून, सलमान खान होते। मग असे जे क्वेश्चन आहे ना तुमचे इथं कव्हर होऊन जाणार, आणि हे डिस्क्रिप्टिव्हली बघण्याची गरजच आहे। तुम्ही 38वा राष्ट्रीय खेळ स्पर्धा जे बघा, यावर नॅशनल गेम्स आहे, मग याच्यावर 100% जर समजा प्रश्न टाकायचा असला तर मग डिस्क्रिप्टिव्हली फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सगळंच विचारेल। मग मी काय केलं, ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहे त्या तुम्हाला अशा डिस्क्रिप्टिव्हली म्हणजे 4-5 लाईनमध्ये त्या घडामोडी कव्हर केलेल्या आहे। ठीक आहे, इव्हन मी पॅरा ऑलिम्पिक आणि पॅरिस ऑलिम्पिक सुद्धा आपण ह्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत, जेणेकरून जर तुम्हाला प्रश्न आला त्यावर तर चुकायला नको, बरोबर। बघा, पॅरा ऑलिम्पिक, पॅरिस ऑलिम्पिक सगळं कव्हर केलेलं आहे याच्यामध्ये, ओके। त्यानंतर सोबतच जेवढे पुरस्कार आहे क्रीडा घडामोडी रिलेटेड, जेवढे पुरस्कार आहे तेवढे सगळे पुरस्कार या लेक्चरमध्ये कव्हर होणार आहे। अर्जुन पुरस्कार असो, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असो, बॅलन डिओर, ICC हॉल ऑफ फेम, सगळ्या गोष्टी घेऊ। आणि त्याच्यानंतर काय केलं आहे, निवृत्तीचा पार्ट घेतलेला आहे। मग ज्या महत्त्वाच्या क्रीडा घडामोडीमध्ये निवृत्ती झालेल्या त्या पण सगळ्या आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। अशी ही वर्कशीट आहे, वन लाईनर। त्याच्यानंतर राहिलेल्या ज्या थोडक्यात घडामोडी आहेत त्याच्यात म्हणजे सगळ्याचा सगळा डेटा कव्हर होईल। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर हा सर्व डेटा आपण एवढा लक्षात ठेवणे आपल्यासाठी शक्य आहे का, आणि आम्ही हा पाठांतर करू शकतो का? बघा, तुम्हाला मी पूर्ण ह्या गोष्टी एकदम क्लिअर करून देतो। फक्त आपल्या आता लेक्चरला सुरुवात करू। आपण कुठून करायचं आहे, क्रीडा घडामोडीपासून करायचं आहे। बघा, ही वर्कशीट आहे, ही वर्कशीट डाउनलोड करून घ्या। 16 पेजेसची वर्कशीट आहे। आता 16 पेजेस म्हटलं ना, एका 2-3 मार्कासाठी आपल्याला हे गोष्टी करायच्या आहे, बरोबर। मग आपल्याला स्मार्ट स्टडी करायचा, कसा स्मार्ट स्टडी करायचा आहे, आता काही गोष्टी मी इथे दिलेल्या आहे, त्या डेटा तुम्हाला फक्त काय आहे की कमी महत्त्वाचा आहे महत्त्वाचा, पण मी जो आत्ता तुम्हाला जे रिकाम्या जागा ठेवलेला आहे तो सर्वात महत्त्वाचा डेटा आहे। आणि त्याच्यानंतर जो मी लिहून दिलेला आहे, डायरेक्ट तिथे डिक्टेट केलेला आहे, तो डेटा स्टॅटिक डेटा आहे। तो डेटा म्हणजे बदलत नाही। जशी आता सुरुवात झाली, जागतिक कसोटी स्पर्धेची सुरुवात नेहमी 2019 राहणार आहे, ते चेंज होणार नाही आहे। मग ती गोष्ट मी ॲज इट इज ठेवलेली आहे। विजेता संघ कोणता आहे ते मग आता तुम्ही फोकस करा, मी जेव्हा तुम्हाला सांगेन, आणि ते नोट डाऊन करा। अशा सर्वच्या सर्व घडामोडी जिथे जिथं फिल इन द ब्लँक्स असेल ह्या वर्कशीटमध्ये, त्या सगळ्या तुम्ही फिल करणे आवश्यक आहे। आता बघा, काही विद्यार्थी असतात त्यांना डायरेक्ट हँड रिटन पण माझ्या नोट्सवरून म्हणजे PPTवरून जे मी शिकवते तुम्हाला ते डायरेक्ट काढा, जे ट्रिक्स सांगेल त्या ट्रिक्सचा वापर करा, आणि ज्यांना मेहनत वाचवायची आहे त्यांची हँड रिटनची त्यांनी वर्कशीट काढा। बघा, ही वर्कशीट डाउनलोड करून घ्या। मी तुम्हाला विदर्भ आयएस अकॅडमीचे आपल्या ऑफिशियल जो टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यात टाकून देतो, प्लस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला याची लिंक मिळून जाणार, म्हणून तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या। बघा, आता 2-3 मिनिटं गेले पण क्लिअरिटी मिळाली तुम्हाला। या लेक्चरमध्ये काय होणार आहे, सर्व क्रीडा घडामोडी कव्हर होणार आहे। आणि जर याच्यावर प्रश्न पडला, आयोगाने टाकला, 2 किंवा 3 प्रश्न येतात, हार्डली 2 प्रश्न तर नक्कीच ठेवलेले असतात, तुमचे कव्हर होऊन जाणार, तुम्हाला तुमचा प्रश्न तो चुकणार नाही। आणि बॅकअप द माइंड तुमच्या हे राहणार की मी क्रीडा घडामोडी सर्व वाचलेला आहे। इव्हन 2024चा पण डेटा आपण काही प्रमाणात जो महत्त्वाचा तो पण कव्हर करणार आहोत। मग तुम्ही निश्चिंत राहा की आपल्याला
एक मिनिट. ठीक आहे, आपल्याला सर्व गोष्टी ह्या लेक्चरमधून कव्हर होणार आहे. मग आता तुम्ही काय करा, लक्ष द्या आणि आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. बघा, पहिल्या याच्यात काय बघूयात आपण की जेवढ्या क्रीडा संबंधित घडामोडी झालेल्या आहे या वर्षामध्ये, तेवढ्या क्रीडा घडामोडी कशा फॉर्मॅटमध्ये बघू. क्रीडा घडामोडीचं नाव, सुरुवात कधी झाली, आवृत्ती, कालावधी, विजेता संघ. आता विजेता संघानंतर मग याचा तो जो कॅप्टन राहणार आहे, त्याचा जो कर्णधार होता तो पण बघितला. कारण की मोस्ट ऑफ द 1-2 वेळा प्रश्न असे पडलेले आहे की तुम्हाला कर्णधार विचारला जाते विजेता संघाचा त्यावेळेचा. कशा बाबतीत, रणजी करंडक असेल, त्याच्यानंतर बघा विजय हजारे ट्रॉफी असेल, असे युनिक जे असतात. तुम्हाला वर्ल्ड कपचे वगैरे विचारले नाही जाणार कारण की ते जगाला माहित असते, रोहित शर्मा, शुभमन गिल वगैरे, पण ते नाही विचारले जाणार. पण युनिक जे राहतात त्याच्याविषयी तुम्हाला विचारल्या जाऊ शकते आणि फार तर फार विजेता संघावर पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग मी काय केलं, जेव्हा डेटा तुमच्यासाठी घेऊन आलेला, पण तुमचं फोकस कोणत्या कॉलमवर असलं पाहिजे, एक जे कर्णधार आहेत विजेता संघाचे आणि जो विजेता संघ आहे तो संघ कोणता आहे, बरोबर. आणि एक आवृत्तीवर पण लक्ष ठेवा. मे बी जर तुम्हाला मल्टीलाईनर स्वरूपात प्रश्न विचारला तर विचारला जाऊ शकते की जागतिक कसोटी स्पर्धा ही 2025ची कितवी आवृत्ती होती, किंवा डॅश करून 3 दिल तर मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. एवढा डेटा तुम्हाला लक्षात ठेवायचा. मी जेवढे राऊंड केलेले आहे तेवढे, ठीक आहे. राऊंड केलेले इन द सेन्स इम्पॉर्टंट आहे. ओके, सुरुवात करूयात आपण आपल्या लेक्चरला. हे झालं तुम्हाला जस्ट इन्फॉर्मेशन दिली की कशा पद्धतीने तुम्हाला गोष्टी वाचायच्या आहे. पहिली कोणती आहे, जागतिक कसोटी स्पर्धा 2023-25. ठीक आहे, तर हे कशा संबंधी आहे, कसोटी जी राहते आपली 5 दिवसाची क्रिकेटमधली त्याच्याविषयी आहे. आणि हे कधी सुरुवात झाली, 2019ला सुरुवात झाली. आवृत्ती कितवी होती, 2024-25ला जे घडली, 23-25ला घडली त्याची आवृत्ती होती 3री. दर 2 वर्षांनी ही जी स्पर्धा आहे खेळल्या जाते, बरोबर. आता कशी प्रोसिजर काय आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीतच आहे. कालावधी बघा, कालावधी मेन्शन आहे, मी आता पुन्हा कालावधी मेन्शन करणार नाही. कोण जिंकलं बघा, दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला हरवून हा कप जिंकलेला आहे. आणि दक्षिण आफ्रिका 1998 नंतर, म्हणजे जवळपास आता तुम्ही पकडा की 28 वर्षानंतर कोणती ICC ट्रॉफी जिंकणारा देश झालेला आहे. मग याच्यावर अशा गोष्टीवर तुम्हाला फोकस करणे आवश्यक आहे. दक्षिण आफ्रिका यावर्षी त्यांना ही ट्रॉफी जिंकली. ही ट्रॉफी कोणाद्वारे आयोजित केली जाते, ICC द्वारे केल्या जाते. म्हणजे क्रिकेटमधली सगळ्यात सर्वोच्च संस्था आपल्याला माहीत आहे, इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ क्रिकेट, बरोबर. तर त्याच्यामध्ये दक्षिण आफ्रिकाने म्हणजे ते कप जिंकलेला आहे. आणि किती वर्षानंतर जिंकलेला आहे ICCचा असा कप, 28 वर्षानंतर, 1998 नंतर 28 वर्षानंतर. मग असे जे पॉईंट्स आहे ना तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकते. मग लक्षात ठेवा, जागतिक कसोटी स्पर्धा जी 2024-23-25 मध्ये पार पडली, द्विवार्षिक असते हे, बरोबर. आणि 3री आवृत्ती त्याच्यात दक्षिण आफ्रिकेने कप जिंकलेले आहे. कोणाला हरवून, ऑस्ट्रेलियाला हरवून. आणि याचे विजेता संघाचे जे कॅप्टन कोण होते, टेम्बा बाउमा म्हणून. ठीक आहे. महिला T20 वर्ल्ड कप 2024 झाली, बरोबर. कधी झाली, 2009 मध्ये झाली. याची आवृत्ती किती होती, 9वी होती. आहे 2024ची न्यूज, पण हे वर्ल्ड कप आहे आणि वर्ल्ड कप हे 3-4 वर्षानंतर खेळले जाते. मग हे जे वर्ल्ड कप तुम्हाला जर समजा आता T20 तर 2 वर्षानंतर खेळले जाते, परंतु जर हे वर्ल्ड कप जर याच्यावर प्रश्न तुम्हाला कधी विचारले जाऊ शकते जोपर्यंत दुसरा वर्ल्ड कप घडत नाही. मग तुम्हाला माहीत पाहिजे की कोणी जिंकला होता यावर्षी, तर न्यूझीलंडने जिंकला होता. कोणाला हरवलं होतं, दक्षिण आफ्रिकेला हरवलं होतं, बरोबर. आणि एक गोष्ट अलर्ट राहा कोणत्या बाबतीत, जेव्हा भारताचं नाव येईल तो पॉईंट तुमचा विसरायलाच नको, तिथं तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. ठीक आहे, ह्या गोष्टी एक टाइमला थोडा स्किप झाल्या तरी चालते. स्किप म्हणतोय मी, तुम्हाला सोडायचं नाही, थोडं स्किप झालं चालतं एखाद्या रिडिंगमध्ये. पहिल्या रिडिंगमध्ये सगळ्या गोष्टी येऊनच जायला पाहिजे. ICC चॅम्पियन ट्रॉफी बघा, 1998ला सुरुवात झाली, 9वी आवृत्ती होती. 2025ची न्यूज आहे. कोणी जिंकली, भारताने जिंकली. कितव्यांदा जिंकली, 3ऱ्यांदा जिंकली. मग सर महत्वाचं आहे का, हो सर महत्वाचं आहे. रोहित शर्मा कॅप्टन होते, कोणाला हरवलं, न्यूझीलंडला हरवलं. ओके. अंडर-19 महिला T20 विश्वचषक 2025 जी 2023ला सुरुवात झाली, याची 2रीच आवृत्ती होती यावर्षीची, हे पण भारताने जिंकली. याची जी कॅप्टन होत्या कोण होत्या, निकी प्रसाद होत्या. ओके. आणि दक्षिण आफ्रिकाला त्यांनी हरवलं होतं. आता आपण काय करूयात, ह्या 2 न्यूज सगळ्यात महत्त्वाच्या, मग याच्यावर फोकस करायचा, बरोबर. अंडर-19 विश्वचषक महिलांचं आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी. मी आता याच्या डिटेल्समध्ये जात नाही, मालिकावीर कोण होतं, सामनावीर होतं, पण आयोग इथपर्यंतच पोचायला थोडासा दम लागेल. मग ते आतमध्ये जाणं
कठीणच आहे आणि एवढा डेटा पण आपल्या डोक्यामध्ये ह्या कम्प्युटरमध्ये आपण साचून ठेवू शकत नाही. मग महत्त्वाचा डेटा लक्षात ठेवू. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी यावर्षी कोणी जिंकली? भारताने जिंकली. कितव्यांदा जिंकली? तिसऱ्यांदा जिंकली. कोणाला हरवून? न्यूझीलंडला. ठीक आहे. विजय हजारे ट्रॉफी 2002-3 मध्ये हजारे जे विजय हजारे नावाचे जे व्यक्ती होते त्यांच्या नावावरून हे ट्रॉफीचं नाव पडलेलं आहे. 32वी आवृत्ती होती. कोणी जिंकली? कर्नाटकने जिंकली. विदर्भाला हरवलो. इथे लक्षात ठेवा. मयंक अग्रवाल हे जे असे कॅप्टन्स असतात ना, लक्षात ठेवावं लागेल. कर्नाटकने जिंकली विजय हजारे ट्रॉफी. मयंक अग्रवाल हे त्याचे कर्णधार होते आणि विदर्भाला हरवलं. रणजी करंडक लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची. जर इतर वर्ल्ड कप विश्वचषक नंतर कोणती जर विचारण्यात येऊ शकते तर तुम्हाला विचारण्यात येऊ शकते रणजी करंडकवर. मग 1934ला सुरुवात झाली. 90वी आवृत्ती होती. मार्चमध्ये घडली. विदर्भाने हा विजेता संघ झालेला आणि याचे कॅप्टन कोण होते? अक्षय वाडकर हे होते. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 7-8ला सुरुवात झाली. 17वी आवृत्ती होती. मुंबईने दुसऱ्यांदा हे ट्रॉफी जिंकलेली आहे आणि श्रेयस अय्यर हे त्याचे कॅप्टन होते. कोणाला हरवलं? मध्य प्रदेशला हरवलं. इराणी कप बघा. आता इराणी कप काय असते? जे रणजी करंडक खेळतात ना तेच लोक इराणी कप खेळतात. ओके. आणि 1959-60 मध्ये याची सुरुवात झाली. 62वी आवृत्ती होती. यांनी विदर्भाला हरवलं. ओके सॉरी, विदर्भाने कोणाला हरवलं? शेष भारतीय टीम असते नावाची, शेष भारतीय टीम नावाची असते, रिमेनिंग इंडियन टीम अशा टाईपमध्ये त्याचं नाव असते. तर ते त्यांना हरवलं. बघा, रणजी करंडक आणि इराणी कप एकाच संघाने जिंकलेला आहे, तो म्हणजे विदर्भ. फक्त त्याचे जे कॅप्टन होते ते पण जवळपास काय सारखेच आहे, अक्षय वाडकर. दुलीप ट्रॉफी कशा संबंधी असते हे लक्षात. असा प्रश्न पण म्हणजे आयोग कधी कधी या स्तरावर पण चालला जाते तुम्हाला सोपी विचारण्याच्या बाबतीत. असं विचारेल की दुलीप ट्रॉफी ही कोणत्या खेळाच्या संबंधित आहे. मग अशा टाइमला तुमचा प्रश्न ऑटोमॅटिक इथं समजून जायला पाहिजे की क्रिकेटमध्ये आपण या गोष्टी बघितल्या होत्या, मग क्रिकेटच्या संबंधित आहे. ठीक आहे सर. 1962ला सुरुवात झाली. 62वी आवृत्ती होती. सेंट्रल झोन. आता याच्या झोनच्या प्रकारामध्ये याच्या टीम्स असतात. सेंट्रल झोन झाले, नॉर्थ ईस्ट झोन झाली. ठीक आहे. तर सेंट्रल झोनने साऊथ झोनला हरवलं. ठीक आहे. रजत पाटीकर त्याचे कॅप्टन होते, कर्णधार होते. इंडियन प्रीमियर लीग IPL बद्दल बोलतोय मी. ओके सर, IPL याच्यावर प्रश्न पडते का? हो, याच्यावर IPL किती वेळा प्रश्न विचारलेला आहे की सर्वात महागडा खेळाडू कोणता. आता 2025चा सर्वात महागडा खेळाडू बघतो म्हटलं तर आपले ऋषभ पंत आहे, बरोबर. 27 कोटी समथिंग रुपयाला त्यांना विकत घेण्यात आलेलं होतं. मग अशा ज्या गोष्टी आहे ना, ह्या गोष्टी आपल्याला कव्हर झाल्या पाहिजे. मग आपण काय करूयात, IPL 2025 बद्दल जेवढ्या इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे ते मी तुम्हाला नंतर सांगून देतो. पण जे बेसिक गोष्टी माहीत पाहिजे. 2008ला सुरुवात झाली. 18 राजस्थान रॉयलने पहिला कप जिंकला होता. 18वी आवृत्ती होती यावर्षीची. RCBने हा कप जिंकलाय IPL 2025चा. सर म्हणून महत्त्वाचं का महत्त्वाचं? कारण की पहिल्यांदाच विराट कोहली त्याचे म्हणजे मेंबर्स होते, बरोबर, रजत पाटीदार यांच्या अंडरमध्ये कॅप्टन्सीमध्ये. परंतु विराट कोहली यांचं भरपूर मोठं स्वप्न होतं की बा मला एकदा तरी RCBला कप जिंकून द्यायचा आहे. आणि ही अशा जर पहिल्या घडामोडी झाल्या तर मग तिथं आपल्याला थोडं फोकस करणे गरजेचं आहे. कोणाला हरवलं? पंजाब किंग्स 11 नावाची जी टीम आहे, प्रीती झिंटा यांची जी टीम आहे त्यांना हरवलं. श्रेयस अय्यर त्याचे कॅप्टन होते. ठीक आहे. आपलं महत्त्वाचं हेच आहे की IPL कोणी जिंकली? IPL जिंकली RCB, रॉयल चॅलेंजर बँगलोर. महिला प्रीमियर लीग जशी IPL असते तशी WPL असते. 2023ला सुरुवात झाली. याची 3री आवृत्ती होती. ठीक आहे. आणि कोणी जिंकली? तर मुंबई इंडियन्स यांनी दुसऱ्यांदा जिंकले. ओके. हरमप्रीत कौर ह्या त्याच्या कॅप्टन होत्या. तिसऱ्यांदा म्हणजे सुरुवात जेव्हा झाली तेव्हा मुंबई इंडियन्स, त्याच्यानंतर आय थिंक रॉयल चॅलेंजर बँगलोर आणि तिसऱ्यांदा म्हणजे 3री आवृत्तीमध्ये डबल मुंबई इंडियन्सने जिंकलेली आहे. 2 वेळा मुंबई इंडियन्सने आता WPL आपल्या नावावर केलेली आहे. आशिया चषक बघा 1984 जस्ट झालेली न्यूज आहे. सप्टेंबर 2025 मध्ये. बघा, कोणताच पॉईंट मी तुम्हाला सोडलेला नाही आहे इथपर्यंत. म्हणजे आजच्या तारखेपर्यंत जेवढ्या क्रीडा घडामोडी झालेल्या आहेत तेवढ्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. 17वी आवृत्ती आहे. भारताने जिंकला 9व्यांदा. सूर्यकुमार यादव त्याचे कॅप्टन होते आणि पाकिस्तानला हरवलं. आलं का लक्षात? आपण 9व्यांदा हा कप आपल्या नावावर केलेला आहे. मग असं विचारलं जाऊ शकतं तुम्हाला, आशिया चषक जो 2025 मध्ये सप्टेंबर 2025 मध्ये घडला त्याची आवृत्ती तुम्हाला माहित आहे 17वी. परंतु भारत जिंकला पण कितव्यांदा जिंकला? तो 9व्यांदा जिंकला. हे तुम्हाला महत्त्वाचं आहे, म्हणून तिथं 9व्यांदा मेन्शन केलेलं आहे. महिला क्रिकेट विश्वचषक 2025 बघा, महिलांचं जे वर्ल्ड कप आहे 2025 मध्ये जे झालेलं आहे, दर 4 वर्षांनी, म्हणजे वर्ष सांगणं कठीण आहे कारण की बघा 1973ला सुरुवात झाली आहे, आवृत्ती 13वी आहे. पण आपण
बहुतेक 4 वर्षांनीच ही ट्रॉफी खेळल्या जाते. ठीक आहे, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, कारण की मी थोडा कन्फ्यूज आहे, 4 वर्षांनी आहे की 2 वर्षांनी आहेत. 2 वर्षांनी नसेल, 4च वर्षांनी असेल, तुम्ही कळवा कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे, आणि भारताने जिंकली, भारताच्या महिला टीमने जिंकली. आणि ते तुम्हाला माहिती आहे, दीप्ती शर्मा ह्या मालिकावीर झालेल्या होत्या, शेफाली ज्या होत्या त्यांनी सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे, त्या सामनावीर होत्या. तर मग अशा ज्या गोष्टी आहे त्या तुम्हाला लक्षात ठेवणं त्यांच्याबद्दल महत्त्वाचं आहे. आणि पहिल्यांदा जिंकल्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे, हरमप्रीत कौर त्याच्या कॅप्टन होत्या, दक्षिण आफ्रिकेला हरवलं. इथे लक्षात ठेवा, अशा पद्धतीने विचारलं जाऊ शकते, भारताने कोणाला हरवलं, तर दक्षिण आफ्रिकेला हरवलं. ठीक आहे, बघा एका स्लाईडमध्ये एवढ्या क्रीडा घडामोडी आपण बघितलेल्या आहे. सर आता ह्या लक्षात कशा ठेवायच्या, मी तुम्हाला त्याच्यासाठीच वर्कशीट दिलेला आहे. हा जो कॉलम आहे, त्याच्यानंतर उपविजेता संघाचा कॉलम आहे, आवृत्तीचा कॉलम आहे, हे जे कॉलम्स आहे ना, याच्यामध्ये तुम्ही आता मी जे सांगितलं तुम्हाला, बघा मी तुमच्यासाठी स्पेस सोडतोय, तुम्ही पॉज करा आणि नोट डाऊन करा. एकदा दोनदा जर वाचलं ना, गंमत नाही सांगत, तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या पाठ होऊन जाणार. बरोबर, मग याच्यावर ट्रस्ट ठेवा. आणि ह्या क्रीडा घडामोडी जो पार्ट आहे क्रिकेटचा, याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न पडणार नाही. पडला तर मी बाकीचे पॉईंट्स घेऊन आला IPLच्या बाबतीत, तिथं तुमचे कव्हर होऊन जाणार. ठीक आहे, बघा कॉन्सन्ट्रेशनला लक्ष द्या आणि कंटिन्युटीमध्ये राहा, बोर होऊ नका. आय नो की क्रीडा घडामोडी थोडासा बोरिंग टॉपिक आहे आणि लेंदी टॉपिक आहे, पण आपण काय करूयात, समअप करण्याचा प्रयत्न करूयात एका व्हिडिओमध्ये. हार्डली 1-1.25 तासाचा व्हिडिओ बनेल अशी मी अपेक्षा करतो, पण जेवढ्या लवकर होईल आणि जेवढ्या कमीत कमी आणि चांगल्या तुम्हाला कंटेंट देतील त्या पद्धतीने मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. फक्त तुमचं काम आहे की लक्ष द्या आणि प्रामाणिक प्रयत्न आहे. बघा याच्यामध्ये एक डिस्क्लेमर देऊन देतो तुम्हाला, ही सगळ्या घडामोडी 2025च्या आहे. होऊ शकते एखादी घडामोड तुम्हाला 2024, इथं आकडा 2024 असेल आणि 25ची घडामोड होऊ शकते, एखादी होऊ शकते. मग ते थोडीशी इग्नोर करायची गोष्ट आणि फोकस करायचा आपल्या कंटेंटवर. कंटेंट चुकीचा नाही आहे, कंटेंट तुम्हाला जो पाहिजे महत्त्वाचा आहे तोच दिलेला आहे. आपण फापट पसारा याच्यामध्ये घेतलेला नाही, म्हणून लक्षात ठेवा. युनिक आहे हे तुमच्यासाठी मटेरियल, अशा पद्धतीनं मांडणी पण कुठं बघितलं नसेल. मग तुम्ही काय करा, याचा फायदा घ्या आणि चांगल्या पद्धतीनं पार करा. बघा ग्रँड स्लॅम स्पर्धा 2025 बद्दल बोलल्या जात आहे. आता ह्या पार्ट सोडून द्या, महिना कोणत्या महिन्यात होते, सुरुवात कोणत्या कोर्टवर खेळल्या जाते. बघा क्ले कोर्टवर खेळल्या जाते, फ्रेंच, बरोबर, हे तुम्हाला माहिती आहे. लाल मातीचं मैदान म्हटलं जाते. राफेल नदाल त्यांनी 22 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहे. सर्वात जास्त ग्रँड स्लॅम कोणाच्या नावावर आहे, नोवाक जोकोविच यांच्या नावावर आहे, सर्बियाचे जे आहे ते. ठीक आहे, आपण आता काय बघूयात की 2025 मध्ये पुरुष एकेरी आणि महिला एकेरी. बघा तुम्हाला सांगतो, दोन जर तुम्ही याच्या मागचे प्रिव्हियस गटकाचे पेपर पाहिले ना, तुम्हाला दोन्ही प्रश्न याच्यावर दिसून जाणार. पुरुष एकेरीचे विजेते आणि एक वेळेस जोडी आली होती पुरुष आणि महिलाची. मग असे इथं प्रश्न तुमचे कव्हर होत आहे. मी PYQ याच्यासाठी घेऊन नाही आलो, त्याला काही आपला अर्थ नाही आणि व्हिडिओ लेंदी करण्यात काही मजा नाही आहे, म्हणून मी ते तुम्हाला काही PYQ आणले नाही की बघा हे त्याच्यामध्ये आलं होतं, मग तुम्हाला हे महत्त्वाचं आहे. हे महत्त्वाचं आहेच म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलेलं, लक्षात ठेवा. आता काय करायचं, पाठ काय करायचं, ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन. बघा आणि सगळ्यात पहिले आणि शेवटी आहे, नंतर फ्रेंच आणि विम्बल्डन. अशा कशाही पद्धतीने तुम्ही पाठ करा हा सिक्वेन्स. आणि लक्षात ठेवा, ऑस्ट्रेलियनचे जे विजेते होते जॅनिक सिन्नर, जे इटलीचे आहे. बरं बघा इथं थोडं गडबड झालेली आहे. बघा इथं पाहिजे होतं मॅडिसन कीज, कोको गॉफ, इगा स्विटेक. टायपिंग मिस्टेक आहे, बरोबर. आणि आरिना साबालेंका हे बरोबर आहे. बघा ऑस्ट्रेलियन कोणी जिंकले आहे, जॅनिक सिन्नर यांनी, जे इटलीचे आहे त्यांनी जिंकले. आणि मॅडिसन कीज ज्या अमेरिकेच्या आहेत त्यांनी महिला एकेरी जिंकलेल्या आहे. बरं, फ्रेंचमध्ये कार्लस अल्कराज जे स्पेनचे आहे आणि कोको गॉफ ज्या अमेरिकेच्या त्यांनी फ्रेंचमध्ये पदक जिंकलेला ग्रँड स्लॅमचा. विम्बल्डन जॅनिक सिन्नर, पुन्हा जॅनिक सिन्नर आहे हा. आणि त्याच्यानंतर इगा स्विटेक आहे ज्या पोलंडच्या आहे. ठीक आहे, अमेरिकन कोणी जिंकले, अमेरिकन जिंकले कार्लस अल्कराज यांनी जिंकले. आणि आरिना साबालेंका ज्या बेलारूसच्या आहे त्यांनी काय केलेलं आहे की अमेरिकन हे ग्रँड स्लॅम एकेरी, महिला एकेरीमध्ये जिंकलेलं आहे. आणि ह्या कुठच्या आहेत, ह्या बेलारूसच्या आहे. हे थोडं प्रिंटिंग मिस्टेक झालेलं आहे, पण मॅडिसन कीज, कोको गॉफ आणि इगा स्विटेक. मग ह्या सिक्वेन्सना पाठ करा. बघा सिन्नर अल्कराज हे रिपिटेशनमध्ये आहे. आणि इथं जे आहे ना डायरेक्ट सगळं युनिक आहे. मग काय करायचं, मॅडिसन, कोको, इगा, अरिना. मॅडिसन
कोको इगा एरिना अशा पद्धतीने तुम्ही पाठ करा. सिक्वेन्स पाठ केला तर तुमचा हा प्रश्न याच्यावरचा चुकणार नाही प्रश्न आला तर. ठीक आहे, बघा आता काय म्हटलेलं आहे, खेलो इंडिया गेम्स जे आहे ना 2025 मध्ये ज्या झालेल्या आहे त्याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन बघूया. आता कोणतं म्हणतात, वॉटर फेस्टिवल बद्दल बोलल्या जात आहे. आणि वॉटर फेस्टिवल, खेलो इंडिया वॉटर फेस्टिवल आता कोणामार्फत केलं जाते तुम्हाला माहिती आहे, युवा आणि व्यवहार मंत्रालय जे आहे आपलं त्याच्याद्वारे ही स्पर्धा वेगवेगळ्या राबवल्या जातात. मग 2025 मध्ये नवीन आवृत्ती काढली वॉटर फेस्टिवलची. कुठे पार पडली, दल सरोवर जे श्रीनगरमध्ये जम्मू काश्मीरला, तिथे पहिलीच आवृत्ती आहे, सांगितलंच तुम्हाला. याचं शुभंकर कोण आहे, शुभंकर काय असतात, मास्कोट असते. मॅस्कोट म्हणजे काय की एखादं इंडिकेशन असते किंवा एखाद्या पक्षाचं म्हणा किंवा जो लुप्त होत आहे त्या पक्षाला हायलाईट करायचं असेल तशा याचं काय केलं जाते, मास्कोट तयार केला जाते. पक्षी किंवा एखादं कोणतीही गोष्ट असू शकते, जसं की आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फ्रिजियन टोपी होती तर तशा पद्धतीने काही पण असू शकतात. हिमालयन किंगफिशर काश्मीरी खंड्या म्हटलं जाते ते शुभंकर होते. घोषवाक्य काय होतं, द लेक की शाम खेल से बंधे पहचान. ओके, पदतालिकेत प्रथम क्रमांकावर कोण होतं, तर प्रथम क्रमांकावर होतं मध्य प्रदेश. ओके, आता लक्षात ठेवा हा जो पॅटर्न आहे ना, पदके लिहिलेला आहे, हा पदके म्हणजे 18 म्हणजे काय आहे, हे सुवर्ण म्हणजे मध्य प्रदेशने एकूण 18 पदक जिंकलेलं आहे. सुवर्णाने एकूण किती जिंकले आहे, 18 पदक जिंकलेलं आहे. त्याच्यामध्ये 10 सुवर्णाचा समावेश आहे, त्याच्यानंतर 3 रौप्य आणि 5 कांस्य आहे. आता सगळ्या ठिकाणी थ्रू आउट द लेक्चर तुम्हाला असेच पार्ट दिसेल. आता मी तिथं मेन्शन करणार नाही किंवा तुम्हाला ते डिटेल्समध्ये सांगणार नाही, कारण की तुम्हाला समजून घ्यायचं की एकूण हा जो आकडा आहे हा एकूण पदकांचा आहे, हा दिलेला हा सुवर्णाचा आहे, हा रौप्याचा आहे आणि हा कांस्याचा आहे. ठीक आहे, आता बघा महाराष्ट्राचा पदतालिकेत क्रमांक म्हटलाय मी, कितवा आहे, 4था आहे. मग किती त्यांनी पदक जिंकलेलं आहे, टोटल त्यांनी 2 पदक जिंकलेलं आहे, 1 सुवर्ण 1 रौप्य आणि कांस्य 0 आहे. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. खेलो इंडिया बीच गेम्स ही सुद्धा पहिली आवृत्ती आहे. मग आपल्याला महत्वाचं आहे घोगला बीच कुठे येते, दादरा नगर हवेली इथे येते, पहिली आवृत्ती आहे. ठीक आहे, आता बघा शुभंकर इथं पर्ल पाहिजे. ठीक आहे, पर्ल आवाज शुभंकर होतं, जे आपण पर्ल नसते का समुद्राच्या किनारी शिंपले म्हणतो त्याला, ते खेल के सितारे दीव के किनारे घोषवाक्य होतं. त्याच्यानंतर मणिपूरने हा जो खेलो इंडिया कोणता बीच गेम्स याच्यात पदतालिकेत प्रथम क्रमांक पटकवला आणि महाराष्ट्र हा दुसरा क्रमांकावर होता. त्यांनी किती पदके जिंकले, एकूण 20, 5 सुवर्ण 5 रौप्य आणि 10 कांस्य. ठीक आहे, युथ गेम्स पण 18ला सुरुवात झाली. बिहार राजगीरमध्ये पार पडली 7वी राजगीरमध्ये पार पडली 7वी आवृत्ती होती. गजसिंह नावाचा त्याचा शुभंकर होता. खेलो के रंग बिहार के संग. बघा याच्यामध्येच आहे, काही गोष्टी पाठ पण करावं लागत तुम्हाला, त्या घोषवाक्यावरूनच कळतं की बिहारमध्ये घडलेली होती. महाराष्ट्राने प्रथम क्रमांक जिंकला सर, मग हे सगळ्यात महत्वाचं आहे. बघा मी याला स्टार मार्क करतो, डबल स्टार मार्क करतो. जिथे महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक येते तिथे मग तुम्हाला अलर्ट होणे महत्वाचं आहे. एकूण पदके 158 जिंकले, त्याच्यात सुवर्ण 58, रौप्य 47, 53 कांस्य होते आणि पहिला क्रमांक महाराष्ट्राचाच आहे. 5व्यांदा विजय झालेला आहे. लक्षात ठेवा, हा खेलो इंडिया युथ गेम्स बद्दल बोलल्या जात आहे. सगळ्या किती गोष्टी कव्हर होतात बघा बरं. 2018ला सुरुवात झाली, हे लक्षात नाही ठेवायचं. 7वी आवृत्ती हे महत्वाचं आहे. गजसिंह नावाचा शुभंकर होता. महाराष्ट्राने पदतालिकेत प्रथम क्रमांक मिळवला आणि कितव्यांदा जिंकला, 5व्यांदा जिंकला. मग जर याच्या नेक्स्ट स्टेप जायचं असेल तर किती, 158 पदक जिंकले. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023ला सुरुवात झाली, नवी दिल्ली येथे पार पडली. उज्ज्वला म्हणजे काय, ते गॅस सिलेंडरची योजना नव्हती का, त्याचा जो गॅस सिलेंडरचा एक काय म्हणतात त्याला लोगो वगैरे, याचा उज्ज्वला म्हणून शुभंकर होता. खेलेगा मेरा इंडिया जीतेगा मेरा इंडिया अशा प्रकारे त्याची घोषवाक्य होतं. सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड नावाचा जो बोर्ड आहे तो पदतालिकेत प्रथम क्रमांकावर आला होता आणि 5व्या क्रमांकावर हा महाराष्ट्र होता. ठीक आहे, खेलो इंडिया हिवाळी क्रीडा गेम्स 2020ला सुरुवात झाली. 3-4 ठिकाणी होत्या, जम्मू काश्मीर, गुलमर्ग, लेह लडाख. 5वी आवृत्ती होती. शी नावाचं जे शुभंकर होतं, सेम त्याची थीम होती खेलेगा मेरा इंडिया जितेगा मेरा इंडिया. सेना दलाने प्रथम क्रमांक पटकवला आणि 4थ्या क्रमांकावर महाराष्ट्र होता. किती पदकासह, एकूण 13 पदकांसह. ओके, ठीक आहे सर. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम बद्दल बोलले जाते. 2020ला सुरुवात झाली, राजस्थानमध्ये पार पडली. 5वी आवृत्ती होती. खम्मा आणि घनी नावाचं काय होतं, त्याचं शुभंकर होतं. एक भारत श्रेष्ठ भारत नावाची काय आहे त्याची थीम होती. पण सर हे 2 नोव्हेंबर आणि 5 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. मग तुम्हाला इथं जे विजेता आहे ते तुम्ही नंतर अपडेट करू शकता, परंतु आयोग काही वेळा लेटेस्ट डेटा तुम्हाला विचारणार नाही. फक्त मी तिथं मेन्शन केलं
आहे न्यूजमध्ये. म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य हे की आजच्या तारखेपर्यंत तुमच्या क्रीडा घडामोडी सगळ्या कव्हर केलेल्या आहे मी. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त राहा. फक्त काय करा, थोडा डेटा किचकट आहे, बरोबर मांडणी करा वर्कशीटमध्ये आणि रिव्हिजन करा. दॅट्स इट. सगळ्या गोष्टी कव्हर होऊन जाणार आहे आपल्या. आशिया ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 बद्दल कुठे झाली? गुमी, दक्षिण कोरिया. महत्त्वाचे अशी जी नावं असतात ना, गुमी, कोलंपूर मलेशियामधलं, अशा प्रकारची जी नावं असतात म्हणजे प्रोनाऊन्सिएशनही करता येत नाही त्याचे. कंपाला, जे नाम परिषदवर तुम्हाला प्रश्न विचारला होता, 19वी नाम परिषद कुठे झाली? कंपाला. असे जे नाव आहे तुम्हाला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. मग आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 कोठे पार पडली? तर गुमी नावाचं दक्षिण कोरियामधलं देश आहे तिथे पार पडली. पदतालिकेत मणिपूर हा पहिला क्रमांकावर होता आणि भारताचा क्रमांक हा दुसरा होता. ठीक आहे. सॉरी, याचा म्हणण्याचा अर्थ असेल की ह्या स्पेसिफिक ह्या पार्टसाठी महाराष्ट्राचा क्रमांक कितवा होता? तर महाराष्ट्राचा क्रमांक हा दुसरा होता. बाकी भारताबद्दल बोलल्या जात आहे. दक्षिण आशिया ॲथलेटिक्स स्पर्धा 2025 रांची, झारखंड. ओके, भारत पैदल तालिकेत प्रथम क्रमांक होता आणि त्याने पहिलाच क्रमांक किती पदकासह? 58 पदकासह. म्हणून ही महत्त्वाची दक्षिण आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 22वी आवृत्तीने नवी दिल्लीमध्ये झाली. विराज, ज्याला हत्ती म्हणतो, ही त्याचं शुभंकर होतं. ब्राझीलने जिंकली. ओके, पहिल्या क्रमांकावर ब्राझील होता आणि 10व्या क्रमांकावर महाराष्ट्र आपला भारत होता. किती पदकासह? 10 पदकासह. अशा प्रकारे तुम्ही ह्या 3 स्पर्धा, इतर स्पर्धा महत्त्वाच्या आहे तुमच्यासाठी ॲथलेटिक्स स्पर्धेबद्दल. बघा, इतर स्पर्धेबद्दल आता याच्यात काय करूया, आता बॅडमिंटन असो, फुटबॉल असो, त्याच्यानंतर काय हॉकी, कबड्डी, सगळ्या ज्या क्रीडा घडामोडी आहे सगळ्या कव्हर होऊन जातील. ठीक आहे, लक्ष द्या. आता पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगतो, सुधीरमन कप. आता सुधीरमन कप बद्दल तुम्हाला विचारलं तर पहिला प्रश्न जसं तुम्हाला सांगितलं दुलीप ट्रॉफी तुम्हाला विचारला जाऊ शकते. कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेटच्या संबंधित आहे. मग सुधीरमन कप आता खूप क्वचितदा असं होते, आम्हीच 4-4, 5-5 वेळा वाचतो तरी लक्षात येत नाही. परंतु लक्षात ठेवा, सुधीरमन कप हे बॅडमिंटन संबंधी आहे. ओके, मग असे जे प्रश्न आहे ना तुम्हाला म्हणजे इतर परीक्षेसाठी पण तुम्हाला कामात पडेल आणि आयोगाने विचारला सिंपल तरी तुम्हाला म्हणजे मारता आला पाहिजे. सुधीरमन बॅडमिंटन. 1991ला याची सुरुवात झाली. द्विवार्षिक ही एक स्पर्धा आहे. आवृत्ती 19वी होती. चीनमध्ये झाली आणि चीनने जिंकली. कितव्यांदा जिंकली? 14व्यांदा जिंकली, दक्षिण कोरियाला हरवून. मी आता उपविजेता संघ तुम्हाला जिथे भारत असेल तिथेच सांगेल, तेच महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आशियाई मिक्स सांघिक बॅडमिंटन स्पर्धा. आता इथे ठेवण्याची लक्षात आहे का गरज? कशा संबंधित आहे? बॅडमिंटन संबंधित. 2017ला सुरुवात झाली. ठीक आहे, चीनमध्ये झाली. इंडोनेशियाने ही जी आहे ट्रॉफी जिंकली होती बॅडमिंटनची. संतोष ट्रॉफी सगळ्यात महत्त्वाची, आयोगाने याच्या अगोदर विचारलं सुद्धा आहे. संतोष ट्रॉफी कशाच्या संबंधित आहे? संतोष ट्रॉफी संबंधित आहे फुटबॉलच्या संबंधित. 1941ला सुरुवात झाली. 78वी आवृत्ती आहे. बघा, भारतामध्ये झाली. महत्त्वाचं आहे, भारतामध्येच होत असते. ठीक आहे, कारण की आपलीच ट्रॉफी आहे. ते फुटबॉलच्या संबंधित आहे. म्हणून कोणी जिंकली? कोणत्या राज्याने जिंकली? पश्चिम बंगाल या राज्याने जिंकली. कितव्यांदा जिंकली? 33व्यांदा. स्टार मार्क करा इथे. आणि केरळला हरवलं. ठीक आहे. ड्युरंड चषक सुद्धा हा फुटबॉलच्या संबंधित आहे. हे 2 चषक ना सुधीरमन, संतोष, ड्युरंड याच्या नावातून कळतच नाही आपल्याला की कोणती स्पर्धा आहे. मग अशा दुलीप ट्रॉफी, दुलीप ही क्रिकेट संबंधी आहे. तर अशा टाइमला आपण कन्फ्यूज नको व्हायला. ड्युरंड चषक हे फुटबॉलच्या संबंधित आहे. ठीक आहे. 134वी आवृत्ती होती. कोलकाता येथे पार पडली. कोणी जिंकले? नॉर्थ ईस्ट युनायटेड FC नावाची जी हे आहे आपली, काय म्हणता येईल त्याला, संघ आहे, त्याने जिंकलेली आहे. फिफा क्लब वर्ल्ड कप. क्लब आहे, फिफा वर्ल्ड कप नाही आहे. बरोबर, फिफा क्लब वर्ल्ड कप बद्दल बोलल्या जात आहे. आता फिफा तुम्हाला माहितीच आहे कशा संबंधित आहे? फुटबॉल. ते काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. अमेरिकेत झाली. चेल्सीने जिंकली. महत्त्वाचं आहे, चेल्सीने जिंकली, इंग्लंडची जी टीम आहे. आणि पॅरिस सेंट जर्मेन याला हरवलेलं आहे. ठीक आहे. फिफा अंडर-20 विश्वचषक फुटबॉल चिली येथे झाली. मोरोक्को या देशाने पहिल्यांदा जिंकली म्हणून महत्त्वाचं आहे. स्टार मार्क गेला पाहिजे तुमचा. अर्जेंटिनाला हरवलं. महिला हॉकी आशिया कप दर 4 वर्षांनी होते. ठीक आहे. चीनमध्ये झाली. चीनने जिंकली. कोणाला हरवलं? भारताला हरवलं. मग हा पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा झाला. ठीक आहे. महिला हॉकी आशिया कप 2025 मध्ये उपविजेता कोण आहे? तर भारत संघ आहे. ठीक आहे. सॅफ अंडर-19 स्पर्धा 2025 ही फुटबॉलच्या संबंधित आहे. द्विवार्षिक असते. अरुणाचल प्रदेशमध्ये झाली. बरं, भारताने जिंकली 4थ्यांदा. कोणाला हरवलं? बांगलादेशला हरवलं. लक्षात ठेवा. कोणत्याबद्दल म्हणतो? सॅफ अंडर-19 जी फुटबॉलची स्पर्धा आहे त्याच्याबद्दल. पुरुष हॉकी आशिया कप हॉकीच्या संबंधित काही लक्षात नाही ठेवायचं. राजगीरमध्ये झाली. महत्त्वाचं आहे, राजगीरमध्ये झाली, बिहारमध्ये. ठीक आहे.
भारताने जिंकले, चौथ्यांदा दक्षिण कोरियामध्ये पार पडले. कबड्डी वर्ल्ड कप, कबड्डीच्या संबंधित 2004ला सुरुवात झाली, इंग्लंड येथे पार पडली, भारताने जिंकली. महत्त्वाचं आहे. कशाबद्दल म्हणतो? कबड्डी वर्ल्ड कप बद्दल बोलल्या जातोय. कुठे पार पडली? इंग्लंडमध्ये पार पडली. आणि जिंकली कोणी? तर भारताने जिंकली. लक्षात ठेवा. प्रो कबड्डी 2025 2014ला सुरुवात झाली, नवी दिल्ली येथे झाली. दबंग दिल्लीने याचं विजेता संघाचा आलेला आहे. आशिया महिला कबड्डीच्या संबंधित 2017ला सुरुवात झाली, तेहरान इराणमध्ये झाली. आणि भारताने 5व्यांदा ही जी ट्रॉफी आहे आपल्या नावावर केली. कोणाला हरून केली? इराणला केली. बघा, फास्ट होते आय नो, पण ह्या गोष्टी एवढ्या जर केल्या ना तुम्ही, बस काय याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवणे आहे कोणता विजेता संघ झालेला आहे, आवृत्ती कितवी आहे, आणि जे स्टार मार्क करून दिले आहे तेवढ्या तुम्हाला रिव्हिजन करणं आहे. दॅट्स इट. बघा, आता आपण काय करूया, जे महत्त्वाच्या होत्या मी माझा प्रयत्न पूर्ण केला की तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथे सगळ्या कव्हर होऊन जायला पाहिजे. ओके, तर आपल्या आताच्या जो 3-4 स्लाईडमध्ये आपण ज्या डेटा बघितला तो सगळ्यात महत्त्वाचा होता. क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, त्याच्यानंतर हॉकी, याच्या सगळ्या घडामोडी आपण चार्ट फॉर्मॅटमध्ये बघितला. आता काय करूयात, आपण एक क्रीम डेटा मधामध्ये बघून घेऊयात. वन लाईनर म्हणजे जो सुटला असेल आपल्याकडून ह्या याच्यामध्ये, त्या काही नियुक्त्या असतात क्रीडा घडामोडीच्या संबंधित, त्या पण आपण बघून घेऊयात. आणि त्याच्यानंतर काय करूयात, आपल्या नंतर मग मेन डिस्क्रिप्टिव्हच्या याच्याकडे जाऊयात, क्रीडा घडामोडीकडे जाऊयात. शेवटपर्यंत टिकून राहा, पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला 1 ना 1 मार्काचा 1-2 जेवढेही प्रश्न येऊ द्या, तुम्हाला 100% फायदा होईल आणि चिरंतर राहणार आहे. हे जर तुम्ही नोट्स आत्ता बनवून ठेवली ना, तुम्हाला नेक्स्ट इयरमध्ये पण कामात पडणार आहे. वन लाईनर काय आहे? वन लाईनर, बरं, याच्या अगोदर मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देऊन देतो की आपली द्विमासिक नावाची जी कॉम्बो कोर्स असते त्याच्यामध्ये तुम्हाला दर 2 महिन्याला एक मासिक उपलब्ध करून दिले जाते. आता फक्त 31 डिसेंबरला जे नोव्हेंबर-डिसेंबरची द्विमासिक राहिलेली आहे याच्यात तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येईल. आणि याच्यामध्ये वार्षिकी 2025 म्हणजे मागच्या वर्षीची पूर्ण वार्षिकीसुद्धा निःशुल्क उपलब्ध करून दिली आहे. मग तुम्हाला ही जर पूर्ण मासिक पाहिजे असेल, द्विमासिक, काय करा, तुम्ही अकॅडमीच्या याच्यावर जा, ॲपवर जा आणि तिथून तो कोर्स तुम्ही परचेस करून सगळ्या PDF मिळू शकता. ठीक आहे. आता बघा, वन लाईनर्स बघूया. सुरुवात करूयात आपण वन लाईनरला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती IOCचे अध्यक्षा कस्टी कोवेंट्री नावाच्या ज्या आहे त्यांची नियुक्ती झालेली आहे. कशाच्या आहे? आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष म्हणून महत्त्वाचे आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांची नियुक्ती झालेली आहे. बरं, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे नवीन अध्यक्ष खुनइंग नाव प्रोनाऊन्सिएशन कठीण आहे, आपल्याला नाव फक्त लक्षात ठेवणं आहे. खुनइंग कोण आहे? बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे नवीन अध्यक्ष. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ विश्वचषकामध्ये अर्जेंटिनाने आयोजन केलं होतं. इंग्लिश प्रीमियर लीगचे ब्रँड अँबॅसिडर, इतकं महत्त्वाचं, इंग्लिश प्रीमियर लीग जे इंग्लंडद्वारे हे केले जाते, आयोजित केले जाते, ते कोण आहे त्याचा ब्रँड अँबॅसिडर? संजू सॅमसन. इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती कोणाची झाली? शांता रंगास्वामी यांची नियुक्ती झाली. इटालियन ओपन कोणी जिंकले? कार्लोस अल्क्राज यांनी जिंकले. ठीक आहे. ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम मध्ये लँडो नॉरिस यांनी विजेतेपद पटकावलं आहे. ग्रामीण, हे लक्षात ठेवा, भारताची न्यूज आहे. काय म्हटलं जाते? ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य कोणते? ग्रामीण म्हणजे ग्रामीण मधल्या लोकांसाठी क्रिकेट लीग सुरू करणारं राज्य पहिलं कोणतं आहे? तर बिहार राज्य आहे, ज्याचे आता 10व्यांदा कोण झालेलं आहे? नितीश कुमार हे मुख्यमंत्री झाले. आता निवडणूक पार पडली ना, त्याच्यामधली गोष्ट करतो की त्यांनी काय केलं आहे की ग्रामीण लीग सुरू केली होती बिहारमध्ये. नितीश कुमार कितवे मुख्यमंत्री झाले? 10वे मुख्यमंत्री झाले आहे. ठीक आहे. लेटेस्ट मधला करंट मधला टॉपिक आहे. जेल प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा सुरू करणारं कारागृह कोणत्या? मथुरा कारागृह आहे, जे उत्तर प्रदेशमध्ये आहे. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या पहिल्या आर्चरी प्रीमियर लीगचे विजेतेपद राजपुता रॉयल्स यांनी जिंकले. पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्स स्पर्धेचे सर्वाधिक पदक जिंकणारे राज्य कोणते? हरियाणा आहे. पुरुष हॉकी इंडिया लीग 2025 बंगाल टायगर्सने जिंकले. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी हे क्रिकेटच्या संबंधित आहे, बरोबर. 24-25 कोणी जिंकले? ऑस्ट्रेलियाने जिंकले. ठीक आहे. भारतीय द्विवार्षिक बायलॅटरल ही स्पर्धा असते, बॉर्डर गावस्कर ऑस्ट्रेलिया आणि भारतादरम्यान, त्याच्यात ऑस्ट्रेलियाने जिंकले. भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक, सगळ्यात महत्त्वाची नियुक्ती आहे, खालिद जमील. काय म्हटलं जाते? पुन्हा वाचा, भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक. ठीक आहे. त्यांनी चांगलं आपल्या भारतासाठी कार्य पण केलं फुटबॉल टीममध्ये. अगोदर लक्षात ठेवा, खालिद जमील. भारताचा 88वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर दिव्या देशमुख. भारताचा 89वा म्हटलं बुद्धिबळ ग्रँडमास्टर तर
रोहित सेल्वराज. ठीक आहे. महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025च्या विजेत्या भाग्यश्री फड ह्या पुण्याच्या आहेत, त्यांनी जिंकलेला आहे. ठीक आहे. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 2024 याच्यासाठी की 25ची व्हायची आहे. त्याच्यात पुरुष एकेरी विजेते म्हटलं तर लक्ष्य सेन आणि महिलामध्ये PV सिंधू. ठीक आहे. हॉकी इंडिया लीग 2025च्या लिलावातील सगळ्यात महागडा खेळ हॉकी मधला म्हणतोय, ना की IPL मधला म्हणतोय. लियाम हेडरसन हॉकी मधला. अंडर-19 पुरुष आशिया कप 2024चे विजेता संघ बांगलादेश आहे. त्यांनी कितव्यांदा जिंकलेला आहे? दुसऱ्यांदा जिंकलेला आहे. ठीक आहे. अंडर-19 महिला आशिया कप म्हटलं बघा, पुरुष झाला, महिलामध्ये कोणी जिंकला? भारताने जिंकलेला आहे. ठीक आहे. ICC महिला एक दिवसीय क्रमवारीत प्रथम क्रमांकावर स्मृती मंदाना आहे. त्यांनी पहिला क्रमांक पटकवला ICCच्या क्रमवारीमध्ये. ICC महिला क्रिकेट T20 विश्वचषक 2026चे यजमान देश कोणते आहे? ICC महिलांचं जे T20 होणार आहे ते कुठे होणार आहे? इंग्लंडमध्ये होणार आहे. T20 दक्षिण आफ्रिका व प्रिटोरिया कॅपिटल संघ मुख्य प्रशिक्षक सौरभ गांगुली झालेले आहेत. 11व्या आशियाई जलतरण स्पर्धेचे आयोजन अहमदाबादमध्ये करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. अजून आहे काहीतरी. 13व्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पुरुषमध्ये मॅग्नस कार्लसनने जिंकले आणि महिलामध्ये अन्ना मुझीचुक नावाच्या ज्या आहे त्यांनी जिंकल्या, त्या युक्रेनच्या आहे. 15वी हॉकी इंडिया सिनियर मेव नेशन्स चॅम्पियनशिपचे विजेते पंजाब 5व्यांदा झालेला आहे. 2025 मधील 20 महिला ब्लाइंड क्रिकेट म्हणजे T20ची वर्ल्ड कप जे आहे ते भारतामध्ये आयोजन करण्यात येणार आहे किंवा आलेला आहे. 2026च्या फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरणारा देश बल्गेरिया झालेला आहे. 2029 मधील चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजन करणारा देश भारत आहे. त्यांचं 23व्या पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये तामिळनाडूने पदक म्हणजे जिंकलेला आहे. विजेता संघ 2024च्या क्रमवारीत राष्ट्रीय आदिवासी क्रीडा स्पर्धा रायपूर छत्तीसगड यांनी जिंकलेली आहे. कोपा अमेरिका महिला फुटबॉल स्पर्धा 2025चा विजेता संघ हा ब्राझील ठरलेला आहे. ठीक आहे. आय होप तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या वर्कशीटमध्ये नोट डाऊन करता. शेवटची न्यूज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच टाइम आउट काय म्हटलं जाते? आंतरराष्ट्रीय क्रिकेटात इतिहासात पहिल्यांदाच टाइम आउट पद्धतीने बाद होणारा अँजेलो मॅथ्यूज कोण आहे? अँजेलो मॅथ्यूज जे श्रीलंकेचे आहे. बरोबर. कोणती स्पर्धा म्हटलं जाते? आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच टाइम आउट म्हणजे काय की तुम्ही जे आपले क्रिकेट ग्राउंड आहे तेथे येण्यासाठी जर टाइम लागत असेल पोचायला, काही तो 1.5-2 मिनिटाचा टाइम असते, तिथे जर वेळ लागत असेल तर तुम्हाला खेळ सुरू होण्या अगोदरच तुम्हाला टाइम आउट या पद्धतीने बाद केलं जाते. असा कोण झालेला आहे? अँजेलो मॅथ्यूज झालेला आहे. आर्चरी वर्ल्ड कप फायनलमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज कोण आहे? ज्योती सुरेखा वेडनम हे झालेलं आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ODI टेस्ट T20 शतक करणारी पहिली भारतीय महिला स्मृती मंदाना आणि यांनी ICC मध्ये महिलांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर सुद्धा आहे. प्रो कबड्डी लीगच्या 12व्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू बरोबर कोणी जिंकलेला? प्रो कबड्डी लीगच्या 12व्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू कोण आहे? मोहम्मद रेजा शादुलोई जे GTचे आहे. 2.23 कोटीला त्यांनी विकत घेतलेले. IPL इतिहासातील सर्वात लहान पदार्पण करणारा खेळाडू वैभव सूर्यवंशी 14 वर्षे राजस्थान रॉयल्सकडून होता. बरोबर. त्यांनी भरपूर 6 मारले. त्या सगळ्या गोष्टी तुमच्या न्यूजमध्ये होत्याच. ओके. बघा खो खो स्पर्धा पहिली आवृत्ती, त्याच्यानंतर कालावधी 2013 ते 19. एक सेकंद. ठीक आहे. आता बघूयात आपण डिस्क्रिप्टिव्हली ज्या न्यूज महत्त्वाच्या आहेत त्या न्यूज आपण आता कव्हर करून घेऊयात. वन बाय वन तुम्ही तुमच्या जी वर्कशीट आहे त्याच्यामध्ये नोट डाऊन करत जा. ठीक आहे. खो खो स्पर्धा बघा. खो खो स्पर्धेची ही आवृत्ती पहिली होती 2025 मधली, म्हणून सगळ्यात महत्त्वाची आहे. मग पहिली आवृत्ती होती, कालावधी जानेवारी महिन्यात ती पार पडली. शुभंकर कोण होते? तेजस आणि तारा हरिन. बघा तेजस आणि तारा हरिन नावाचे जे हे शुभंकर होते. खो खो स्पर्धेमध्ये कुठे पार पडली? इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम दिल्लीमध्ये पार पडली. सगळ्यात महत्त्वाचं पहिल्याच स्लाइडमध्ये सांगितलं तुम्हाला. बघा ह्या सगळ्या गोष्टी क्रीडा घडामोडी एका साईडनं ठेवून द्या आणि खो खो स्पर्धेवर फोकस करा. काय सांगताय ते तुम्हाला याच्यावर मला खूप प्रेडिक्टेबल क्वेश्चन्स वाटत आहे. खो खो स्पर्धेमध्ये
पहिली स्पर्धा झाली आणि त्याच्यात ब्रँड अँबॅसेडर कोण आहे, तर मग त्याच्यात ब्रँड अँबॅसेडर सलमान खान आहेत, हे लक्षात ठेवा. आणि याच्यावर प्रश्न पडण्याची शक्यता दाट वाटते मला. ठीक आहे, आगामी दुसरी आवृत्ती जी होणार आहे 2027 मध्ये 2 वर्षांनी, ते कुठे होणार आहे, इंग्लंडमध्ये होणार आहे. बरोबर, इंटरनॅशनल लेवलची खो खो स्पर्धा आहे, लक्षात ठेवा. आणि पहिल्यांदाच भारतात झाली, म्हणजे उगमच खो खोचा आपल्या भारतातून आहे. बरोबर, पुरुषमध्ये बघा, आता आपल्याला याच्यात काय आहे, सुरुवात शुभंकर, कालावधी आणि याच्यानंतरची स्पर्धा कधी होणार आहे, घोषवाक्य, एवढ्या गोष्टी बघितल्यानंतर काय माहित पाहिजे यावर्षी जर स्पर्धा झाली असेल तर त्याचे विजेते कोण आहे. बघा, पुरुष संघ आणि महिला संघ दोन्ही याचा एकाच व्हिडिओमध्ये बघून घेऊया. आता करंडकाचा रंग पुरुषचा निळा असतो, महिलाचा हिरवा असतो, ते काही सांगायची गरज नाही. विजेता संघ कोण आहे, दोन्ही ठिकाणी भारत आहे. आणि कोणाला हरवलं, नेपाळलाच हरवलं दोन्ही ठिकाणी, म्हणून महत्त्वाचं आहे. मग लक्षात ठेवा, खो खो स्पर्धा आली, विजेता संघ भारत, पुरुष असो की महिला असो, आणि उपविजेता संघ नेपाळ येणार. ठीक आहे, कर्णधार प्रतीक वायकर होता पुरुष संघाचा आणि प्रियंका इंगळे होत्या महिला संघाच्या. कशा बाबतीत, भारताच्या बाबतीत सांगतोय. झालं तुमचं खो खो स्पर्धा. आता याच्यानंतर काय बघूयात आपण, राष्ट्रीय 38वा राष्ट्रीय खेळ स्पर्धा, 38वी आवृत्ती होती. बरोबर, तर त्याच्याबद्दल बघूया. 38वी आवृत्ती होती, जानेवारी महिन्यात पार पडली, जानेवारी ते फेब्रुवारी. शुभंकर मौली, उत्तराखंडचा राज्य पक्षी, IMP करून ठेवा. 38व्या राष्ट्रीय खेळाचे शुभंकर म्हणून कशाला म्हणजे नियुक्त केले होते किंवा कशाची निवड झाली होती, तर मौली, जो उत्तराखंडचा राज्य पक्षी आहे. ठिकाण डेहराडून येथे पार पडलं. ठीक आहे, सलमान खान. ठीक आहे, इथे ब्रँड अँबॅसेडर येणार नाही, हा पॉईंट बाय मिस्टेक तिथे रिपीट झालेला आहे. खो खोचेच फक्त आपले जे ब्रँड अँबॅसेडर होते ते सलमान खान होते. ठीक आहे, आणि घोषवाक्य काय दिलेलं आहे, संकल्प से शिखर तक, संकल्प से शिखर तक. ठीक आहे, 38व्या राष्ट्रीय खेळाबद्दल बोलतोय, नॅशनल गेम्सबद्दल. आता राष्ट्रीय खेळ आहे त्याच्यामुळे आपल्याला महत्त्वाचं आहे. पदतालिकेत प्रथम क्रमांकावर कोण होतं, सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड होतं. सुवर्ण 68 जिंकले, 26 रौप्य, 27 कांस्य, 121 जे आहे एकूण पदक जिंकले होते. भारताचा क्रमांक किती होता, दुसराच होता, लक्षात ठेवा, म्हणून महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय खेळामध्ये 38व्या राष्ट्रीय खेळामध्ये महाराष्ट्राचा बोलतोय मी, महाराष्ट्राचा कितवा क्रमांक होता, दुसराच होता. सुवर्ण 54, रौप्य 71, 76 कांस्य आणि 201 एकूण पदक त्यांनी जिंकलेले होते. लक्षात ठेवा, याच्या कशाही पद्धतीने प्रश्न विचारता. मी पुन्हा एकदा रिपीट करतो तुमच्यासाठी. आवृत्ती 38वी होती, जानेवारी फेब्रुवारीमध्ये झाला. हा गोष्टी नाही लक्षात ठेवलं तरी चालते, पण मौली उत्तराखंडचा राज्य पक्षी हा त्याचा शुभंकर होता. घोषवाक्य काय होतं, संकल्प से शिखर तक, डेहराडूनमध्ये पार पडली. ह्या पॉईंट तुम्हाला कट करायला सांगितला, हा तुमच्या याच्यातला नाही आहे. पदतालिकेत प्रथम क्रमांक, ह्या बोर्डाचं नाव महाराष्ट्र महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राचा पदतालिका क्रमांक कितवा, तर दुसऱ्या क्रमांकाचा. किती पदक जिंकले, एकूण 201 पदक जिंकले. ठीक आहे, फिफा विश्वचषक जे अजून झालेलं नाही आहे, जे होणार आहे, कधी होणार आहे तुमची 11 जून ते 29 जुलै 2026 मध्ये होणार आहे. पण तो ट्रेंडिंगमध्ये आताच सुरू होऊन जाते. याचं स्टेडियम कोणतं असणार आहे, आयोजक कोण असणार आहेत, त्याच्यानंतर त्याचे शुभंकर कोण आहेत. मग शुभंकर आता त्यांचे निवड झालेली आहे. मग त्या 3 शुभंकर आपल्याला महत्त्वाचे आहे. कोणते, फिफाबद्दल बोलते. कशाची स्पर्धा आहे, फुटबॉलची स्पर्धा आहे, जी कधी होणार आहे, 2026 मध्ये होणार आहे. क्लच मॅपल झयू ह्या नावाचे जे फील्ड हे आहे शुभंकर निवडलेलं आहे. आता याच्या डिटेल्समध्ये जाऊन हे कसे दिसतात, काय दिसतात, लक्षात ठेवा. क्लच मॅपल झयू, आता त्याचं काहीतरी इंडिकेशन आहे. इथं क्लच पाहिजे, हा लच झाला. हा मिडफिल्डर आहे, मॅपल हा गोलरक्षक आहे, तर झयू हा स्ट्रायकर म्हणून त्या शुभंकरच्या चित्रामध्ये दाखवलेला आहे. ठीक आहे, ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन महत्त्वाचा पॉईंट आहे. बघा, आपण काय बघितलं, खो खो स्पर्धा बघितली, त्याच्यानंतर 38वा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा बघितली. बरोबर, नॅशनल गेम बघितले. सर्वात महत्त्वाचा, आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन झालेले आहे. मग याच्याबद्दल जेवढाही डेटा पाहिजे ना तेवढा सगळं घेऊन आलेलं, सगळं वाचा तुम्ही. आता 128 वर्षानंतर क्रिकेट या खेळाचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन होणार हे निश्चित झाल्यावर सुवर्ण पदकाच्या शर्यतीत 6 संघामध्ये संघर्ष होणार यावर शिक्कामोर्तब झाला. 6 संघ कसे, म्हणजे जे मेन क्रिकेटमध्ये टॉपवर आहे, भारत झाला, त्याच्यानंतर अजून कोणते देश झाले, ऑस्ट्रेलिया झाला, तर मग हे देश काय करणार, भाग घेणार. मग त्यांना तिथे चान्स मिळेल त्यांच्यासोबत एकासोबत फाईट करण्याचा. ठीक आहे, किती महत्त्वाचा पॉईंट काय, किती 128 वर्षानंतर ही क्रिकेटचे पुनरागमन झालेलं ऑलिम्पिकमध्ये. आता 2028 मध्ये कुठं होणार आहे, लॉस एंजेलिसमध्ये जे ऑलिम्पिक होणार आहे अमेरिकेमध्ये. तिथे पुरुष आणि महिला विभागात प्रत्येकी 6 संघ असणार आहे, म्हणजे पुरुषांचा पण आहे, महिलांचा पण समावेश आहे. यापूर्वी 1900 मध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेट हा खेळ खेळण्यात आला, म्हणजे 1900 मध्ये खेळण्यात आला. आता डायरेक्ट 128 वर्षानंतर त्याचा समावेश झाला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने या लॉस एंजेलिसच्या स्पर्धेसाठी क्रिकेटसह बेसबॉल,
कोणत्या कोणत्या खेळांना मंजुरी दिली? बेसबॉल, सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रॉस आणि स्क्वॉश या नव्या खेळांचा समावेश केलेला. प्रश्न विचारू शकतो की 2028मध्ये लॉस एंजलिस येथे जे ऑलिम्पिक होणार आहे तिथे कोणत्या कोणत्या खेळांचा समावेश झाला? तर मग हे खेळ तुम्हाला तिथे लिहावं लागेल. त्याच्यात महत्त्वाचा राहणार आहे क्रिकेट. ठीक आहे, ऑलिम्पिक्समध्ये क्रिकेटचे पुनरागमन हे गोष्ट बघितली. आता बघा तुमच्यासाठी काय केलेलं आहे मी की आता 2025च्या जेवढ्या महत्त्वाच्या होत्या तेवढ्या घेतल्या. आता 2024च्या पण 2-3 बाईट्स बघून घेऊयात. येऊ शकते डबल रिपीट झाला तर. आता पॅरिस ऑलिम्पिक बरोबर कधी झाली? 1896ची सुरुवात झाली. 33वी आवृत्ती होती. जुलै महिन्यात पार पडली. जुलै-ऑगस्टमध्ये पॅरिसमध्ये तिसऱ्यांदा आयोजन झालं होतं. ठीक आहे. फ्रिजियन टोपी तुम्हाला सांगितलं होतं बघा. फ्रिजियन टोपी याची शुभंकर आहे आणि गेम्स वाईड्स ओपन याचं घोषवाक्य होतं. ठीक आहे. याच्या पॅरिस ऑलिम्पिकबद्दल भारतासंबंधी जे महत्त्वाचे तथ्य ते बघून घ्या. भारतीय ध्वजवाहक. आता काय असते की तुम्हाला एवढं डिटेलमध्ये सांगण्याची गरज नाही. माहीत असते की जेव्हा ऑलिम्पिक सुरू होते तेव्हा आपले भारताचे प्रत्येक देशाचे एक ध्वजवाहक असतात, ते घेऊन जातात. मग त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे आपल्या आयोगाने. मग आपल्याला ते माहिती असणं आवश्यक आहे. पॅरिसमध्ये म्हणतोय मी, ना की पॅरामध्ये म्हणतोय. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय ध्वजवाहक PV सिंधू आणि शरद कमल अंचात हे होते. समारोप सोहळा ध्वजवाहक म्हणजे जेव्हा समारोप होत होता आपल्या ह्या खेळाचा तेव्हा मनू भाकर आणि श्रीजेश होते, कारण की यांनी पदक जिंकलेले होते आणि त्यांचा समावेश करण्यात आलेला होता. भारतीय दलाचे प्रमुख ज्याला शेफ-डी मिशन म्हणतो. प्रश्न ठेवलेलाच आहे तुम्हाला. आला याच्या पॅरिसवर उचलायचा असेल प्रश्न याच्यावरच येणार. गगन नारंग. भारतीय संघाचा मुख्य प्रायोजक बघा याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. सर तुम्ही मग हा प्रश्न ॲड झाल्यानंतर गोष्टी घेतल्या का? नाही. बघा सुरुवातीपासूनच हा डेटा माझ्या नोट्समध्ये माझ्या PPTमध्ये अगोदरपासूनच होता आणि त्याच्यावरच प्रश्न विचारला. भारतीय संघाचा मुख्य प्रायोजक याच्यावरच प्रश्न आला तर तुम्हाला 4 ऑप्शन दिले होते. वरीलपैकी सर्व रिलायन्स, भारत पेट्रोलियम, अदानी आणि आदित्य बिर्ला कॅपिटल्स, येस बँक, JSW इन्फ्रायर आणि पुमा नावाचं जे ब्रँड आहे ह्या सगळ्या ब्रँडचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होतं. मग याच्यावर अशा प्रकारचे प्रश्न विचारते. दुसरा प्रश्न तुम्हाला गगन नारंग विचार. शेफ-डी मिशन मुख्य प्रमुख भारतीय दलाचे प्रमुख तर गगन नारंग. असे प्रश्न तुमचे चुकायला नको. म्हणून काय करतोय सगळा डेटा आपण जेवढा इम्पॉर्टंट आहे तेवढा कंपाईल करतोय आणि तुमच्यासमोर मांडतोय. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काय स्थिती होती भारताची? तर भारत हा 71व्या क्रमांकावर होता 6 पदकासह. त्याच्यात 1 रौप्य आणि 5 कांस्य त्यांनी जिंकलेले होते. कोणी नीरज चोप्रा, मनू भाकर याच्यात त्यांनी संयुक्तमध्ये मिळवलं होतं. मनू भाकर आणि सरबजीत सिंग. स्वप्नील कुसळे हॉकी संघ अमन सेहरात बरोबर. आणि त्याचा जो खेळ संबंधित आहे तो खेळ तुम्ही तिथं मेन्शन करून घ्या. नीरज चोप्रा कशा संबंधित आहे? भालाफेक. मनू भाकर नेमबाजी, हे पण नेमबाजी. स्वप्नील कुसळे नेमबाजी. ठीक आहे. हॉकी संघ मग हॉकीचा संबंध. अहमद सेहरावत कुस्ती. कोणतं हे आहे? 57 किलो वयोगट फ्रीस्टाईलमध्ये. ठीक आहे. आता पॅरिस बघितली आपण. पॅरा ऑलिम्पिक बघूयात. 1960ला सुरुवात झाली. 17वी आवृत्ती होती. 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान पार पडली. पॅरिसमध्ये झाली तर काही सांगायची गरज नाही आहे. गेम्स वाईड्स ओपन त्याचे घोषवाक्य होतं. ठीक आहे. याचे भारतीय ध्वजवाहक कोण होते बघून घ्या. भाग्यश्री जाधव. आता होऊ शकते तुम्हाला काय ध्वजवाहक विचारता तुम्हाला ह्याच व्यक्तीबद्दल त्यांचा खेळ पण विचारला जाऊ शकते. मग शॉर्टपुट नावाचा त्यांचा खेळ संबंधित लक्षात ठेवा. सुमित अंतिल भालाफेकपटू होते. ठीक आहे. ते कशा ध्वजवाहक होते? पॅरा ऑलिम्पिक्समध्ये होते. समारोप सोहळ्यामध्ये ध्वजवाहक कोण होत्या? प्रीती पाल होत्या ॲथलेटिक्स आणि हरविंदर सिंग ह्या तिरंदाजी संबंधित आहे. भारतीय दलाचे प्रमुख जे शेफ-डी मिशन म्हणतो तिकडे गगन नारंग होते. इथं कोण आहे? सत्यप्रकाश सांगवान नावाचे. पदतालिकेत भारताचा क्रमांक पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कितव्या क्रमांकावर होता? तिकडं किती होता? मेन याच्यात पॅरिसमध्ये मेन ऑलिम्पिकमध्ये किती होता? 71 होता. आणि पॅरा ऑलिम्पिकमध्ये किती आहे? 18 आहे. आणि भारताने या पॅरा ऑलिम्पिकमध्ये सगळ्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. किती पदक जिंकलेले आहे? एकूण 29 पदक जिंकलेले आहे. त्यामध्ये 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे. बघा आता आपण काय केलेलं आहे? ऑलमोस्ट सर्व गोष्टी ज्या पॅरिस आणि पॅरा ऑलिम्पिकच्या होत्या तेवढ्या बघून घेतलेल्या आहेत. तुम्ही काय करा तोपर्यंत हा डेटा बघून घ्या. आपण याच्यानंतर काय करूया? 2025च्या IPLs आणि त्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या ते पॉईंट्स पण बघून घेणार आहोत. ठीक आहे. आता आपला कंप्लीट झालेला आहे पॅरिस आणि पॅरा ऑलिम्पिक. आता IPL बद्दल थोडेसे पॉईंट सांगतो जे की प्रश्न तुम्हाला त्याच्यावर मे बी विचारला जाऊ शकतो आणि महत्त्वाचा सुद्धा आहे.
ऋषभ पंत हे सगळ्यात महागडे खेळाडू होते ते सांगितलं तुम्हाला. कोणी घेतलं होतं? लखनौ सुपर जायंट्सने घेतलं होतं 27 कोटीमध्ये. ठीक आहे. ऑरेंज कॅप कोणाला मिळाली होती? साई सुदर्शन यांनी 769 धावा केल्या होत्या, त्यांना मिळाली होती. पर्पल कॅप प्रसिद्ध कृष्णांना मिळाली होती. पर्पल प्रसिद्ध कृष्णा. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर सूर्यकुमार यादव होते. सर्वाधिक षटकार निकोलस पुरन यांनी मारले आणि सर्वाधिक चौकार साई सुदर्शन यांनी मारले. फक्त मला सांगायचं एवढं आहे की तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न आला, ऑरेंज कॅप कोणाला मिळाली तर साई सुदर्शन, पर्पल प्रसिद्ध कृष्णा यांना मिळाली, तर प्रश्न गेला नाही पाहिजे. अजून महत्त्वाचं क्रिकेट संबंधी सांगून देतो. मुख्य प्रशिक्षक कोण आहे सध्या आपले? गौतम गंभीर आहे. फलंदाजीमध्ये विक्रम राठोड आहे. क्षेत्ररक्षणमध्ये टी दिलीप आहे. गोलंदाजीमध्ये मॉनी मॉर्केल आहे. ठीक आहे. कसोटीमध्ये कर्णधार सध्या आता शुभमन गिल यांना करण्यात आलेला आहे. एक दिवसीय कर्णधार रोहित शर्माच आहे. ठीक आहे, आता रोहित शर्मा की शुभमन गिल आहे चेक करावं लागेल. T20 प्रशिक्षक T20मध्ये कर्णधार कोण आहे? सूर्यकुमार यादव आहे. ठीक आहे, हे रिपीट झालेलं आहे. आपल्याला एक कसोटी आणि एक दिवसीयबद्दल बोलले आता शुभमन गिल, आणि हे थोडं चेक करून तुम्ही सांगा. कमेंट बॉक्समध्ये तुम्हीच कळवा की एक दिवसीय कर्णधार सध्या कोण आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटीमधून निवृत्ती घेतली आहे, एवढी गोष्ट तुम्हाला माहीत असेल. बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट आणि आत्ता लेटेस्ट न्यूजमध्ये झालेली गोष्ट आहे. काय आहे? BCCIचे 37वे अध्यक्ष कोण आहे? आता रॉजर बिन्नी जे होते आपले, ठीक आहे, त्यांनी राजीनामा दिला, म्हणजे ते गेलेले आहे. आता त्यांचा पदभार संपलेला आहे. तर त्यांच्या जागी कोण आलेला आहे? मिथुन मन्हास 37वे BCCIचे अध्यक्ष झालेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर BCCIचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, BCCIचे सचिव देवजीत सौके याच्यावर प्रश्न येऊन गेला. बघा, नियुक्त्यामध्ये पण आता आपण अशी सिरीज जे सुरू केलेली आहे, तुम्हाला माहीत असेल, महत्त्वाच्या नियुक्त्यामध्ये हा पार्ट घेतला होता मी BCCIचे सचिव म्हणून. तर त्याच्यात देवजीत सौके हा पॉईंट होता अगोदर, आणि तोच प्रश्न आपल्याला काही दिवसांनी गटकच्या मुख्य परीक्षेला आला होता. BCCIचे सहसचिव प्रभतेज भाटिया. त्याच्यानंतर कोषाध्यक्ष कोण आहे? रघुराम भट. BCCIचे नवीन मुख्य प्रायोजक कोण आहे? अपोलो टायर्स लक्षात ठेवा. कोण आहे मुख्य प्रायोजक आता सध्या? अपोलो टायर्स आहे. बघा, डेटा 2 वेळा 3 वेळा जर वाचला ना, ह्या गोष्टी तुमच्या पाठ होऊन जाणार. 37वे BCCI माहिती आहे ना तुम्हाला? आपल्या भारतासंबंधली सगळ्यात सर्वोच्च संस्था आहे क्रिकेटच्या याच्यात. 37वे मिथुन मन्हास, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव देवजीत सौकिया, सहसचिव भाटिया, कोषाध्यक्ष भट, आणि मुख्य प्रायोजक कोण आहे? अपोलो टायर्स आहे. ठीक आहे, तुम्ही नोट डाऊन करा तुमच्या वर्कशीटमध्ये आणि फिलअप करून घ्या. आणि हा जो पॉईंट तुम्हाला मे बी होऊ शकते की वर्कशीटच्या थोडा इकडे तिकडे मिसप्लेस झाला असेल, सगळ्यात शेवटी असू शकते. चेक करा, कुठेतरी आहे हा पॉईंट वर्कशीटमध्ये, मी सांगूनच देतो तुम्हाला. 10 नंबरच्या पेजवर आहे, तिथे तुम्हाला हा पॉईंट भेटेल, तिथून तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 बद्दल बोलल्या जात आहे. बरं, आता सर हे काय आहे? झाल्या आपल्या क्रीडा घडामोडी संपल्या, आता पुरस्कारावर आलो आपण. मेन आता महत्त्वाचे जे क्रीडा घडामोडी संबंधित पुरस्कार आहेत ते सगळ्या बघून घेऊयात. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारत सरकारद्वारे, बरोबर, क्रीडा मंत्रालयातील भारत सरकारमधील क्रीडा मंत्रालयाद्वारे सगळ्यात सर्वोच्च पुरस्कार आहे क्रीडा क्षेत्रातील, बरोबर. आणि ज्या व्यक्तीने क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्यांना हा पुरस्कार दिला जातो. 1991-92 पासून ह्या पुरस्काराची सुरुवात झाली आहे. याचं नाव पहिले काय होतं? राजीव खेलरत्न पुरस्कार, बरोबर. आणि 2020मध्ये याचं नाव बदलण्यात आलं, 6 ऑगस्ट 2020मध्ये. ठीक आहे. आणि याची जी स्वरूप आहे, म्हणजे याच्यात किती रुपये दिले जाते? पहिले 7.5 लाख रुपये द्यायचे, आता त्याची किंमत केली आहे 25 लाख रुपये यांना बक्षीस म्हणून दिल्या जाते. कधीपासून सुरुवात झाली? 1991-92 पासून सुरुवात झाली. ठीक आहे. मग आता 2024, कारण की 25चे अजून जाहीर झालेलं नाही, तर 2024चे पाहू आपण. कोणत्या व्यक्तींना खेलरत्न पुरस्कार मिळाला? गुकेश डी, बरोबर. कोण आहे? बुद्धिबळाच्या संबंधित आहे. मनू भाकर, शूटिंग, नेमबाज यांनी काय केलेलं आहे? पॅराऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकलेलं आहे. हरमप्रीत सिंग हॉकीमध्ये, आणि प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक्स आहे. आता ह्या चौघांना काय केलेलं आहे? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे. सांगितलं मी तुम्हाला, 1991-92ला सुरुवात झाली. त्याच्यानंतर क्रीडा क्षेत्रातल्या उत्कृष्ट योगदानासाठी दिल्या जाते. आणि त्यानंतर यावर्षी किती व्यक्तींना मिळाला? एकूण 4 व्यक्तींना मिळाला. 25 लाख रुपयाचा स्वरूप आहे. अर्जुन पुरस्कार बघा, खेलरत्न झाल्यानंतर अर्जुन पुरस्कार हा भारत सरकारद्वारे 1961 साली सुरुवात झाला. ठीक आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना
कोणालाही दिलं जातं. म्हणजे काय आहे, ही ट्रॉफी दिली जाते कोणाला, म्हणजे क्रीडा क्षेत्रातल्या कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही संबंधित उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी किती व्यक्तींना दिला तर 32 खेळाडूंना देण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये पॅराऑलिम्पिक्समध्ये जे 7 सुवर्ण पदक जिंकणारे आणि 9 रौप्य पदक जिंकणारे व्यक्ती होते त्यांचा सुद्धा याच्यात समावेश आहे. ठीक आहे. आता अर्जुन पुरस्कारामध्ये काय करा, मी तुम्हाला आता हे एक 1 बाय 1 सांगत नाही, तुम्ही पॉज करा आणि ह्या गोष्टी तिथं नोट डाऊन करून ठेवा. नोट डाऊन याच्यासाठी करून ठेवा कारण की याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाते जोड्या लावायमध्ये. ठीक आहे. बघा, अशा आहे अन्नूर आणि ॲथलेटिक्स, नीतू खास बॉक्सिंगसाठी रसवीत बुरा, बॉक्सिंगसाठी सलीमा टेटे हॉकी. ह्या गोष्टी तुम्ही फक्त पॉज करा आणि तुमच्या वर्कशीटमध्ये नोट डाऊन करा. याच्यावर नितीश कुमार पॅरा बॅडमिंटन. ठीक आहे. असे जे युनिकवाले आहेत ते तुम्ही लिहून ठेवा. प्रीती पाल पॅरा ॲथलेटिक्स, मे बी याच्यावर प्रश्न येऊन पण गेलेला आहे माझ्या माहितीनुसार. ठीक आहे. बॅलन डिओर लेटेस्टमध्ये 2025मध्ये बॅलन डिओर कोणाला मिळाला, मला एवढं सांगा. बॅलन डिओर सगळ्यात जास्त कोणाला मिळालेला आहे, 8 वेळा मिळालेला लिओनेल मेसी यांना. ठीक आहे. आणि यावर्षी 2025चा एक युनिक व्यक्तिमत्व त्यांना मिळालं, त्याच्याबद्दल बोलूयात आपण. तुम्हाला सांगून देते, फुटबॉल विश्वातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हटलं जाते. 25ची आवृत्ती हे 69वी होती. ठीक आहे. फ्रान्स फुटबॉल मासिकद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो. 22 सप्टेंबर रोजी झाला पुरस्कार समारंभ. ठीक आहे. काही एवढं महत्त्वाचं नाही, स्किप करू शकता तुम्ही तो पॉईंट. कोणाला मिळाला हे महत्त्वाचं. पुरुष विजेते उस्मान डेम्बेले. ठीक आहे. हे व्यक्ती आहे, यांच्याबद्दल बघू. हे फ्रेंच खेळाडू आहेत, 6वे फ्रेंच खेळाडू आहेत, त्यांना हा पुरस्कार मिळाला. 1956ला पुरुष बॅलन डिओरची सुरुवात झाली होती. उस्माने डेम्बेल हा पॅरिस सेंट जर्मनकडून खेळला जातो, हे महत्त्वाचं आहे. फ्रेंच खेळाडू आहे आणि पॅरिस सेंट जर्मनकडून खेळला जातो, ह्या संघाकडून खेळला जातो. त्याने आघाडीपटू म्हणून त्याचं स्थान काय, फुटबॉल संघामध्ये आघाडीपटू म्हणून आहे. खेळताना सर्व स्पर्धात मिळून 53 सामन्यात 35 गोल आणि 16 गोलांसहायांची नोंद केली आहे. ठीक आहे. एवढं महत्त्वाचं. फ्रेंचचा आहे तो व्यक्ती उस्मान डेम्बेले, हे खेळाडू लक्षात ठेवा. महिला विजेतेमध्ये एताना बोनमाती कुठच्या आहेत, ह्या स्पेनच्या आहेत. आणि कोणाकडून खेळल्या जाते, FC बार्सिलोना यांच्याकडून खेळल्या जाते. मध्यरक्षक हे त्यांच्या फुटबॉल टीममधलं त्यांचं स्थान आहे. बस एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि सलग 3ऱ्यांदा जिंकला आहे, महत्त्वाचं आहे. 23, 24, 25मध्ये बॅलन डिओर त्यांनी जिंकलेला आहे. ठीक आहे. मागच्या वर्षी रॉड्री यांनी जिंकलेला होता बॅलन डिओर, माहीत असेल तुम्हाला. ICC हॉल ऑफ फेम कशासाठी दिल्या जाते, 2009ला सुरुवात झाली. क्रिकेटमध्ये जे उत्कृष्ट कामगिरी करतात त्यांचा काय समावेश केला जाते, ICC हॉल ऑफ फेममध्ये केल्या जाते. ठीक आहे. आता यावर्षी किती व्यक्तींचा समावेश करण्यात आला, एकूण 7 व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि 7 व्यक्तींचा समावेश केल्यानंतर आता भारतात जे लिस्ट आहे भारतीय खेळाडूंची ती किती झाली, 11 झाली. ती 11 लिस्ट तुम्हाला तिथं मेन्शन केली असेल. फक्त यावर्षी ज्या 7 व्यक्तींना मिळाला ना, त्यांच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगून देतो. बघा, महेंद्रसिंग धोनी सगळ्यांचे प्रिय, सगळ्यांचे आवडते, जे भारतातले आहे, भारत ह्या संघातर्फे खेळलेले आहे. महेंद्रसिंग धोनी यांना ICC हॉल ऑफ फेम 2025मध्ये स्थान मिळालेलं आहे. मग हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा. आणि इतर जे 6 व्यक्ती आहे ते बघून घ्या. मॅथ्यू हेडन ऑस्ट्रेलियाच्या, ग्रॅमी स्मिथ आफ्रिका, हाशिम आमला आफ्रिकाचेच आहे, डॅनियल व्हिक्टोरी न्यूझीलंडच्या, सना मीर पाकिस्तानच्या, सारा टेलर ह्या इंग्लंडच्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. ICC हॉल ऑफ फेममध्ये यावर्षी किती व्यक्तींची निवड झालेली आहे, एकूण 7 व्यक्तींची निवड झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये महेंद्रसिंग धोनी यांचं नाव आहे. त्याच्यामुळे आता भारतीय खेळाडूंची जी लिस्ट आहे किती झालेली आहे, 11 खेळाडूंची झालेली आहे. ठीक आहे. आता बघा, व्हिडिओ ऑलमोस्ट आपला लेंदीच झालेला आहे. मे बी आपल्याला असं वाटते की निवृत्ती जो पार्ट आहे ना, तुम्ही काय करा, तुमच्या वर्कशीटमध्ये दिलेला आहे, त्याच्यात मी रिकाम्या जागा वगैरे काही ठेवलेलं नाही आहे, त्या तुम्ही ॲज इट इज वाचून घ्या. फक्त काय करा, वाचताना काय करा की आता शरद कमल बॅडमिंटनच्या संबंधित आहे, मग त्यांचं जास्तीत जास्त फोकस त्यांचं क्षेत्र लक्षात ठेवा आणि त्यांना मिळालेले पुरस्कार याच्यावर लक्षात ठेवा आणि अंडरलाईन करा. 2-3 वेळा वाचा, तुमच्या होऊन जाईल. एवढ्या ज्या निवृत्ती आहेत तेवढ्या सगळ्या निवृत्ती आपण त्या वर्कशीटमध्ये मेन्शन केल्या आहे. चांगल्या फॉर्मॅटमध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. इव्हन तुम्हाला काही रोबो स्पर्धा वगैरे पण मी इथे घेतलेले नाही, तुम्हाला वर्कशीटमध्ये मिळून जाईल. एक नजर टाकून द्या, प्रश्न आला तर आपलं चुकायला नको. बघा, आता आपण काय करूया, मॅरेथॉनमध्ये थोडक्यात घडामोडीकडे जाऊयात. जिथे जिथे फिलिंग द ब्लँक्स दिल्या थोडक्यात घडामोडीमध्ये, ते तुम्ही फिलिंग द ब्लँक्स करा. आणि बाकीच्या गोष्टी ज्या ज्या महत्त्वाच्या आहेत, मी डायरेक्ट मग तिथे दिलेला सेंटेन्स ते तुम्ही बोल्ड वगैरे करू शकता. ठीक आहे. मी तुम्हाला डिक्टेट करतोच. लक्ष द्या. आता थोडक्यात घडामोडी, आता लास्ट पार्टकडे आलेला. फोकस द्या, कॉन्सन्ट्रेशनना. बस काय आहे, बोर होत आहे, मला माहीत आहे, ह्या गोष्टी बोर होतात, वाचण्यासारख्या रटाळवाणं वाटतात, पण आपल्याला 1-2 मार्क देऊन जात असेल तर मग आपल्यासाठी रटाळवाणं नसलं पाहिजे. ठीक आहे. थोडक्यात घडामोडी ज्या महत्त्वाच्या त्या करून घेऊयात आपण. काय म्हणते, अनिमेश कुजूर
या छत्तीसगडच्या खेळाडूने ग्रीसमधील ड्रोमिया इंटरनॅशनल स्प्रिंट स्पर्धेत 100 मीटर अंतर 10.18 सेकंदात पूर्ण करून विक्रम प्रस्थापित केला. आता अनिमेश कुजर, आता हे का बरं घेतलं माहिती आहे का, छत्तीसगडच्या आहे, काहीतरी त्यांनी युनिक काय म्हणता येईल त्यांना सेट केलेलं आहे, हे अंतर 10.18 सेकंदात पार केलं. मग अशा ज्या गोष्टी असतात ना, सगळ्या गोष्टी आपण घेत नाही आहे ह्या क्रीडा घडामोडीमध्ये, पण जेवढे घेतोय ना तेवढं इम्पॉर्टंट आहे, मग त्याच्यावर लक्ष द्या. अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेटमध्ये MI न्यूयॉर्कने वॉशिंग्टन फ्रीडनला पराभूत करून दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकलेली आहे. अनाहत सिंग जे यांनी वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे. कोणतं पदक मिळवलं? कांस्य पदक मिळवलं. आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धेमध्ये भारतात प्रथमच होणार आहे बघा, सप्टेंबर 2025 झालेली असेल ते आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धा, बरोबर. त्याच्यामुळे महत्त्वाचे आहे, विचारल्या जाऊ शकते आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धा यावर्षी 2025 कुठे झाली, तर भारतामध्ये झाली, प्रथम झाली म्हणून विचारलं जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन वर्ल्ड कप 2025 भारत पदतालिकेत 3ऱ्या क्रमांकावर आहे. त्यामध्ये 2 सुवर्ण आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे. आशियाई हॉकी करंडक बिहारमधील राजगीर, बघा आशिया हॉकी करंडक बिहारमध्ये जे आहे राजगीर येथे झाली. प्रतिष्ठेची स्पर्धा 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2025 या दरम्यान खेळण्यात येणार आहे. ती झालेली आहे, ठीक आहे. याच्याबद्दल आपण याच्या अगोदर इन्फॉर्मेशनसुद्धा बघितली. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने महिला क्रिकेटमध्ये तृतीय पंथांना खेळण्यासाठी बंदी घातलेली आहे. बघा असं विचारले जाते, तृतीय पंथांना बंदी घालणारा बोर्ड कोणता आहे, क्रिकेट बोर्ड कोणता आहे, तो इंग्लंडचा आहे. मग असे पॉईंट्स तुम्हाला छोटे छोटे कव्हर झाले पाहिजे. तृतीय पंथांना काय केलेलं आहे, त्यांनी खेळण्यासाठी बंदी घातली आहे. कोणत्या? इंग्लंडच्या बोर्डाने. इंग्लंडने 7 सप्टेंबर 2025 रोजी दक्षिण आफ्रिकेवर 342 धावांनी विक्रमी विजय मिळवून एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या फरकाने मिळवलेला विजय. असं विचारलं जाऊ शकतं, इंग्लंडने कोणावर? दक्षिण आफ्रिकेवर. काय याच्यातली न्यूज? सर्वात मोठ्या फरकाने हा सामना जिंकलेला आहे. कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन, त्याचे नाव बदलून काय झालं आहे, कॉमनवेल्थ स्पोर्ट्स झालेला आहे गेम्सच्या जागी, ठीक आहे, नाव बदललं आहे. कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 मीराबाई चानूने 26 ऑगस्ट 2025 रोजी 193 किलोग्राम भार उचलून सुवर्ण पदक जिंकले, ठीक आहे. कोनेरू हम्पी हिला हरवून दिव्या देशमुखने फिडे महिला विश्वचषक 2025 पटकावला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादच्या नारणपुरा येथे भारतातील सर्वात मोठ्या क्रीडा संकुल वीर सावरकर संकुल याचे उद्घाटन केले. क्रीडा संकुलाचे उद्घाटन केले. कुठं केले? अहमदाबादमध्ये केले, ठीक आहे. महत्त्वाचं आहे, कोणत्या ठिकाणी? नारणपुरा येथे केले, ठीक आहे. चीनमधील चेंगडू, कुठे? चेंगडू येथे झालेल्या जागतिक क्रीडा स्पर्धा 2025 महिलांच्या 52 किलो गटात भारताच्या नम्रता बन्ना यांनी रौप्य पदक जिंकलेले आहे, ठीक आहे. हा वन लाइनर्स आणि थोडक्यात घडामोडी आहे, लक्ष द्या. जर्मनीचा ग्रँडमास्टर विन्स्टेंट केमरने अमेरिकन ग्रँडमास्टर रे रॉबिन्सनवर अंतिम फेरीत विजय मिळवला, ठीक आहे. चेन्नई ग्रँडमास्टर स्पर्धेत मास्टर गटाचे तेतेपद पटकावले, ठीक आहे. जसप्रीत बुमराह महत्त्वाचा आहे. जसप्रीत बुमराह यांनी सेना म्हणजे काय? दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशाच्या मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 150 विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत तन्वी शर्माने रौप्य पदक जिंकले. ज्येष्ठ क्रिकेट लेखक द्वारकानाथ झांझगिरी यांचे 6 फेब्रुवारी 2025 रोजी निधन झाले. बघा, शतकात एकच सचिन हे त्यांचे गाजलेले एक पुस्तक होते. महत्त्वाचं आहे, द्वारकानाथ झांझगिरी यांचे निधन झाले, क्रिकेटच्या संबंधित आहे म्हणून. ट्रान्सजेंडर महिलांना महिला क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यास बंदी घालण्याच्या कार्यकारी आदेशावर अध्यक्ष ट्रम्प यांनी बघा इंग्लंडमध्ये तृतीयपंथावर बंदी घातली आणि ट्रम्प यांनी सुद्धा अमेरिकेमध्ये बंदी घातलेली आहे, ठीक आहे. इथं क्रीडा आहे, तिथं क्रिकेट आहे. डोपिंग ही क्रीडा स्पर्धामध्ये, डायरेक्ट क्रीडा स्पर्धामध्ये म्हटलं आहे, तिथं फक्त क्रिकेटमध्येच होतं, ठीक आहे. इंग्लंडमध्ये डोपिंग उल्लंघनामुळे भारताची लांब पल्ल्याची धावपटू अर्चना जाधववर यांच्यावर 4 वर्षाची बंदी आलेली आहे. कोण आहे? अर्चना जाधववर. आता बघा सर, तुम्ही फास्ट घेताय आणि वन लाइनर, याचं काही बॅकग्राऊंड माहीत नाही. बघा, काही गोष्टीचं आपल्याला बॅकग्राऊंड माहीत असलेलं मार्कासाठी करावं लागते. आता तुम्ही एवढं गोष्टी लक्षात ठेवा, क्रीडा घडामोडीमध्ये जवळपास आपण आता असं पकडून झालं की 100+ घडामोडी बघितल्या. मग सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या का? नाही. काही गोष्टी ॲटलिस्ट आपल्या नजरेखालून जाणं महत्त्वाचं आहे. आला क्वचित प्रश्न चुकायला नको. पॅरिस ऑलिम्पिकचं तुम्हाला शुभंकर विचारलं, फ्रिजियन टोपी चुकायला नको, ठीक आहे. मग अशी जी गोष्टी आहेत त्या आपण आपल्या नजरेखालून एकदा जरी गेल्या तर येऊन जातात.
ऑलिम्पिक जो आहे त्याच्यामध्ये कितवा क्रमांकावर होता, भारत 18व्या याच्यात होता. त्याच्यानंतर त्यांनी एकूण पदक किती जिंकले, 29 पदक जिंकले. मग असे जे रिकॉल करत गेले तर गोष्टी पाठांतर होऊन जातात. मग तुम्हाला ह्या गोष्टी क्वचित जर आयोगानं स्पिन जरी टाकला तरी तुमचे प्रश्न चुकत नाही. मग त्याच्यासाठीच आपण काय करतो, सगळ्या गोष्टी घेतोय. काही काही गोष्टी आपल्याला रिलेव्हंट पण वाटत नाही याच्यामध्ये, मग त्या गोष्टी स्किप करून टाकायच्या. ठीक आहे, पण कसं असते, एकदा नजरे घालून गेलं ना तुम्हाला मग त्याचं अडचण जाणार नाही की नाही आपल्याला प्रश्न आपण वाचला होता एकदा तरी आपल्याला ते क्लिक होऊन जाते पेपर सॉल्व्ह करताना. प्रो लीगमधील पॉलीग्रास मॅजिक स्किल पुरस्काराने दीपिका सेहरावतला सन्मानित करण्यात आले. ठीक आहे ना, हा पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय हॉकीपटू आहे. कोण? दीपिका सेहरावत. फिडे चेस वर्ल्ड कप 2025चे आयोजन 30 ऑक्टोबर 27 नोव्हेंबर 2025 गोवा येथे पार पडले. ठीक आहे, होणार आहे म्हणजे होणार आहे, पार पडले, आता नोव्हेंबर झाले तर पार पडले. बॉक्सिंग वर्ल्ड कप 2025 प्रथमच ग्रेटर नोएडा येथे या दरम्यान आयोजित होणार आहे. ठीक आहे, भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका पतोडी ट्रॉफीऐवजी अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी नावाने ओळखली जाणार. ठीक आहे, महत्त्वाचं आहे. भारताची लांब पल्ल्याची धावपटू अर्चना जाधव हिच्यावर उत्तेजक सेवन चाचणी, हा पॉईंट बघितला आपण मागच्या याच्यातच. ठीक आहे, खेळ त्यांचं लक्षात ठेवा, लांब पल्ल्यांची धावपटू अर्चना जाधववर. ठीक आहे, भारतात होणाऱ्या महिला प्रीमियर लीगसाठी मुंबईची अष्टपैलू खेळाडू सिमरन शेख हिच्यावर सर्वाधिक 190 कोटी रकमेची बोली गुजरात जायंट्स संघाने लावली आहे. भारतीय फौजने केवी ग्रेयर आंतरराष्ट्रीय पोलो कप 2025 मध्ये अर्जेंटिनाला पराभूत केला. भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डी हिने अप्रतिम गोलंदाजी करत ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भेदक गोलंदाजी केली. ठीक आहे, भारतीय वंशाच्या 21 वर्षीय कृषांगी मेश्राम, लक्षात ठेवा नाव महत्त्वाचं आहे, कृषांगी मेश्राम यांनी इंग्लंड आणि वेल्समधील सर्वात कमी वयाची सॉलिसिटर बनण्याचा मान मिळवलेला आहे. ठीक आहे, हे का बरं घेतलं माहिती आहे का आपण, याच्यामधलं न्यूज नाही क्रीडा घडामोडीमधला चुकीनं येऊन गेलं, पण लक्षात ठेवा कृषांगी मेश्राम. भारतीय सैन्याच्या सूर्य कमांडने आणि ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियाने संयुक्तपणे सूर्य ड्रोनथॉन राष्ट्रीय ड्रोन स्पर्धा हिमाचल प्रदेशात आयोजित केली होती. ठीक आहे, बघा, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मान्य श्री अजित पवारजी उपमुख्यमंत्री आहे, त्यांची निवड झाली आणि उपाध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती झाली. महाराष्ट्राच्या यश पारिजात जामदारने डेहराडून येथे आयोजित राष्ट्रीय आईस स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेत 4 रौप्य पदक पटकावले आहे. माजी नेमबाज अभिनव बिंद्रा यांची 2026च्या, लक्षात ठेवा 2026च्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मशाल वाहक अभिनव बिंद्रा, ध्वजवाहक नाही म्हणत मी, मशाल वाहक म्हणतो. 2026 कुठं होणार आहे? लॉस एंजेलिस येथे होणार आहे, त्याच्याबद्दल बोलतोय. मुंबईच्या 14 वर्षीय इरा जाधव हिने महिलांच्या 19 वर्षाखालील एक दिवसीय करंडकात ऐतिहासिक कामगिरी केली. तिने 157 चेंडू सामना करून 346 धावांची खेळी केली. इरा जाधव, लक्षात ठेवा किती नाबाद 346 खेळ त्यांनी केलेलं आहे, काय म्हणते रन्स केलेले आहे. मॅग्नस कार्लस यांनी पहिली बुद्धिबळ ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप जिंकलेली आहे. भारतीय महिला फुटबॉल संघाच्या गोलकीपर अदिती चव्हाण यांनी, निवृत्तीचा पार्ट आहे, अदिती चव्हाण यांनी निवृत्ती घेतली. हॉकीपटू ललित उपाध्याय यांनी घेतली निवृत्ती. इंग्लंडच्या नंबर 1 गोलकीपर आहे कोण? मेरी इरप्स यांनी घेतली. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल यांनी घेतले. आणि त्याच्याबद्दल ज्या दिलेल्या गोष्टी आहे तेवढ्या तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, आय थिंक ह्या गोष्टी मी तुम्हाला वर्कशीटमध्ये डायरेक्ट मेन्शन केलेल्या सर्व डायरेक्ट वाचून जरी घेतलं तुम्ही बघा. भारतीय हॉकीपटू हरमप्रीत सिंग आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडून देण्यात आलेला हॉकीमध्ये सर्वोत्तम जो पुरस्कार आहे FIH ऑफ द इयर 2024चा मानकरी ठरलेला आहे. ठीक आहे, तो माजी गोलरक्षक होता, भारतीय संघाचा माजी गोलरक्षक PR शिजेश सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कारासाठी निवड झाली. या 2 व्यक्तीची झाली, कोणाची? हरमप्रीत सिंग आणि PR शिजेश यांनी सुद्धा निवृत्ती घेतली. त्यांच्याबद्दल पण काही पॉईंट्स तुम्ही बघून घ्या. बघा, ऑलमोस्ट आपण काय केलेलं आहे, आता हा शेवटचे पार्ट्स याच्यासाठी घेतले नाही की वर्कशीटमध्ये मी तुम्हाला बघा ह्या 2-3 पेजमध्ये ॲज इट इज दिलं आहे, एक नजर टाकून द्या, तुम्हाला येऊन जाईल त्या गोष्टी. कमी महत्त्वाच्या म्हणून सगळ्या शेवटी मी घेऊन घेतल्या, एक नजर टाकणं महत्त्वाचं आहे. आय होप तुमच्या सर्वच्या सर्व घडामोडी लक्षात आल्या असून क्रीडा घडामोडी. बघा, याच्यात रनअपमध्ये गेलो आपण, म्हणजे जास्त डीपमध्ये गेलो नाही, पण जे महत्त्वाचे होत्या सगळ्या घडामोडी आपण कव्हर केलेल्या आहे. ठीक आहे, आता तुम्ही मला सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही इतर टॉपिक्सबद्दल सजेशन अशा पद्धतीने तुम्हाला कंपाईल करून पाहिजे असेल तर तुम्ही लगेच कळवा. पेपरच्या अगोदर आपण तो काय करूयात, व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊयात. आता जी अंतिम वार ही सिरीज आहे आपली सुरू झालेली, या अंतिम वार सिरीजमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात. पण तुमच्या
टॉपिकच्या सजेशननीच भेटूया. तुम्ही जो आता जसं भरपूर मुलांनी मागच्या व्हिडिओमध्ये मला क्रीडा घडामोडी सांगितलं होतं, अहवाल निर्देशांकाच्या व्हिडिओमध्ये. मग आपण काय केलं, आता क्रीडा घडामोडी घेऊन आलो. आता तुम्ही या व्हिडिओमध्ये जे टॉपिक सगळ्यात जास्त येईल त्या टॉपिक्सवर आपण भर देणार आहोत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय कळवा, जेणेकरून मला प्रेरणा मिळेल नेक्स्ट व्हिडिओ बनवण्याची. ठीक आहे, आता काय करूयात, आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये भेटूयात. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.